अजून आहे तुझी कुमारी अशा उतरत्या वयामध्ये, लवणाची जशी रुची कालच्या दिशी विरजल्या दयामध्ये. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे, बहु खेचरीचे रान तेथे जाय वेडे होय मन. तिथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतोनी. कोर बिलोरी तुझ्या कपाळी शिरी मोत्यांची जाळी ग, तुझ्या लोचनी मुक्तात्म्यांची शाश्वत नित्य दिवाळी ग. खूप या नदीच्या पारवेड्या यौवनाचे झाड आहे, अमृताचा चंद्र त्याच्या पालवीच्या आड आहे. शेट भेटला मजबूत झाली तर तुझ जन्माची, नको दुसरे गिऱ्हाईक पुरे एक सगळ्यांना. विठू येत नाही हाता करू जाता विभागणी, किती टक्के म्हणू नका मागा अख्खा मिळेल. बिन बोभाट जग घ्यावे आपुल्या नावे करून, विठू भोवती पाकळ्या मिटू सगळ्या मिळून. पोर सवदा होतीस काल परवा पावेतो, पोर सवदा होतीस काल परवा पावेतो. होता पायातही वारा काल परवा पावेतो. आज टपोरले पोट जैसी मोगऱ्याची कळी, आज टपोरले पोट जैसी मोगऱ्याची कळी. पडे कुशीतून पायी छोट्या जीवाची साखळी. पोर सवदा होतीस काल परवा पावेतो, थांब उद्याचे माऊली तीर्थ पायांचे घेतो. दयाळा एवढे द्यावे फुलांचे रंग ना जावे, दयाळा एवढे द्यावे फुलांचे रंग ना जावे. उडाया पाखरांसाठी जरा आभाळ ठेवावे. मळो ना पदर कोणाचा अमंगल स्पर्श ना हो, मळो ना पदर कोणाचा अमंगल स्पर्श ना होवो. कुणाही बाय लेकीची रिकामी कूस ना राहो. समाजातील तरलता टिकवण्याचं काम किंवा अभिरुचीची पेरणी करण्याचं काम कवितेतून करता येतं असं म्हणतात. पण या कवितेचा घाट कसा असतो, थाट कसा असतो, या कवितेचा आस्वाद कसा घ्यायचा हा आधी मुळात प्रश्न आहे. त्यामुळे हे आधी आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि याचं मार्गदर्शन करण्यासाठी आज लोकसत्ता लिटफेस्टमध्ये आपण आमंत्रित केलंय ज्येष्ठ कवयित्री डॉक्टर अरुणाताई ढेरे यांना. अरुणाताईंसोबत मी आणि माझी कविता या सत्रात कवितेचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. पण त्याचबरोबरच ताईंच्या ओघवत्या रसाळ वाणीतून समकालीन कवितांबरोबरच पूर्वकालीन कवितांचे काल सुसंगत असणं, मोठा नावलौकिक मिळवलेल्या कवींसह काही तुलनेने प्रकाशात न आलेल्या कवींच्या कविता, काही आडवळणाच्या कवितांची ओळख सुद्धा अरुणाताई आपल्याला आज करून देणार आहेत. या सगळ्याचा आपण आनंद घेऊया. पण त्याआधी सगळ्यात प्रथम मी ताईंना इथे या रंगमंचावरती आमंत्रित करतो. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. ज्येष्ठ कवयित्री डॉक्टर अरुणाताई ढेरे. आपल्याला आसनस्थ होण्याची विनंती करतो. आपण ताईंचं आधी स्वागत करूया आणि मग ताई आपल्याला संबोधित करतील. ताईंचं स्वागत करण्यासाठी केसरी टूर्सचे माननीय अजित सावे साहेब यांना विनंती करतो, त्यांनी कृपया रंगमंचावरती यावं. आपण ताईंना पुस्तकं सुद्धा भेट देणार आहोत आणि ते देण्याची विनंती कौटिल्य मल्टी क्रिएशनचे माननीय मनोज चौधरी साहेब यांना करतो. मनोजींना विनंती आहे, आपण कृपया रंगमंचावरती यावं. धन्यवाद. ताईंना आसनस्थ होण्याची विनंती करतो. धन्यवाद साहेब, खूप खूप आभार. आणि यानंतर लोकसत्ताचे माननीय संपादक गिरीश कुबेर सरांना विनंती करतो, ते आपल्याला संबोधित करतील. अक्षरशः 2 मिनिटाचा प्रास्ताविक करतो. कार्यक्रमाला एक सुरुवात करून द्यायची असते त्या अर्थाने. एवढंच सांगेन की मला ज्यांच्याविषयी मनापासून हेवा वाटतो अशा व्यक्तींमध्ये अरुणाताई आहेत. पुण्यातल्या कार्यक्रमात मी असंच म्हणालो होतो, इतक्याच निर्लज्जपणे म्हणालो होतो. याचं कारण असं की कवितेचं पाठांतर म्हणजे किती चांगलं असायला हवं, रसास्वाद किती घ्यायला हवा, किती परिपूर्ण असे एक कवितेचं एक स्वतःचं जग असायला हवं असं एक माझं जे स्वप्न आहे ते
त्याची आदर्श संकल्पना यांच्या मार्फत मला नेहमी दिसते. शांताबाई शेळक्यांनंतरचा जो एक कवितेचा एक सशक्त धागा आहे तो थेट अरुणाताईंपाशी येऊन पोचतो. त्यांचं मनापासून स्वागत. आणि म्हणजे मी बघितलेलं आहे, माझे संपादक होते गोविंदराव तळवळकर, काय कवितेसंदर्भात कुठलंही काही अडलं की एक फोन करायचा आणि त्याची पूर्ण माहिती पुढची मागची हवी असेल शांताबाईंना करायचे. आमची पिढी अरुणाताईंना ते करत असतात. त्या कार्यक्रमासाठी आल्यात, सकाळी पुण्याहून धावत पळत आल्यात. फारशी उसंत मिळालेली नाही, पण कवितेचा विषय असल्यामुळे त्यांना उसंतीची गरज आहे असं मला वाटत नाही. त्यांचं स्वागत. बोरकरांची एक, आत्ता बोलता बोलता मला बोरकरांच्या कवितेच्या 2 ओळी आठवल्या. त्यातली एक सुरुवातीची ओळ फार गमतीशीर आहे. म्हणजे ती बोरकरांची कविता, ती कशी असणार ते सांगायची गरज नाही. त्या कवितेची पहिली ओळ अशी की त्या नदीच्या पारवेड्या यौवनाचे झाड आहे. त्यातलं यौवन वगैरे ठीक आहे, बोरकरांना म्हणणं सोयीचं आहे, ते शोभतं त्यांना. पण त्या नदीच्या पारवेड्या कवितेचे झाड आहे असं जर त्यांनी लिहिलं असतं तर त्या झाडाखाली निश्चित अरुणाताई दिसल्या असत्या. आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. धन्यवाद. खरं तर यानंतर ताईंच्या साहित्याविषयी बोलावं असं, पण ताई म्हणाले माझा बायोडेटा वगैरे अजिबात सांगू नकोस. तर मी अजिबात बायोडेटा सांगणार नाही. फक्त मी तुम्हाला विनंती करीन, तुम्ही भरभरून बोला, आम्ही भरभरून ऐकतो. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी प्लीज. नमस्कार. 2 वेळा लोकसत्तेच्या व्यासपीठावर म्हणजे वर्तमानपत्रामधून कवितेविषयीची सदर चालवताना मिळालेला प्रतिसाद हा अत्यंत आनंददायक होता. आज या निमित्ताने पुन्हा एकदा लोकसत्तेने या व्यासपीठावर कवितेसाठी मला बोलावलं, यासाठीचा आनंद पहिल्यांदा व्यक्त करते. आभार वगैरे मानण्याचा औपचारिकपणा मी करत नाही. मी आणि माझी कविता असं, किंवा मी आणि कविता असं शीर्षक देऊन तुमच्यापर्यंत या कार्यक्रमाची सूचना आली. मी असं म्हणते की मी आणि कविता आणि मी आणि माझी कविता या दोन्ही एकच गोष्टी आहेत. म्हणजे असं की माझीशी झालेली कविता ती माझीच होऊन गेलेली कविता. म्हणून तुमच्याशी एकूणच कवितेविषयी बोलावं असं आज ठरवलं आहे. खरं तर लोकसत्तेने याविषयी विचारलं आणि मी चटकन हो म्हणून टाकलं, कारण गेल्या 8-10 वर्षांमध्ये फारशी कविता माझ्याकडून लिहिली गेली नाही. गंभीर विषयांच्या अभ्यासाकडे वळल्यामुळे असेल, तिच्याकडे पुरेसं लक्ष न दिल्यामुळे ती दुरावलेली असेल, रागावलेली असेल, रुसलेली असेल, काही म्हणूया. पण मी गेल्या 8-10 वर्षांमध्ये फारशा कविता लिहिल्या नाहीत. आणि तशी ती भरभरून पूर्वीसारखी आलेली नसताना मला ना हॅन्स अँडरसनच्या एका कथेमधली परिकथा तुम्ही वाचलेल्याच असतील, त्यामध्ये ती आठवते की काडेपेटी विकणारी एक मुलगी आहे आणि रंगीत काड्याच्या पेट्या विकते ती. एका रात्री रस्त्यावर विकत असताना भुकेनी आणि थंडीने अगदी मरायची वेळ येते. त्यावेळेला विकल्या न गेलेल्या पेट्यांमधून ती एक एक काडी पेटवते आणि त्या उभेत तिला निरनिराळी चित्र दिसत राहतात. भूक विसरते ती चित्र पाहत राहते, त्या भासांमध्ये रमते आणि त्या रंगीत दृश्यांमध्ये ती हरवते, त्या उजेडातल्या दृश्यांमध्ये हरवते आणि हळूहळू सगळ्या काड्या संपतात. कथेत असं आहे की सकाळी ऊब आणि उबेचा भास दोन्ही नाहीसं झाल्यामुळे ती मुलगी रस्त्यावरच निश्चित पडलेली दिसते. मला असं वाटतं की आयुष्य समजून घेण्याच्या बाबतीतली माझी भूक आणि जगडव्याळ अनुभवांच्या त्याचा समजून घेण्याच्या बाबतीतली माझी गरिबी आता मला पुष्कळशी कळतीये. आणि जवळ कवितांच्या काड्या किती आहेत माहित नाही, पण आज तुमच्या साक्षीने काही पेटवून बघते. खरं तर काळ खूप झपाट्याने पुढे जातोय. म्हणजे असं की आपल्या जगण्यात मध्ये काहीच स्थिर वाटत नाही, इतक्या वेगाने आपण पुढे चाललेलो आहोत. वस्तू काय, वास्तू काय, माणसं काय, नातेसंबंध काय, टिकाऊपणा फार अल्पकाळाचाच असतो सध्या. पूर्वी टिकाऊपणा हे एक मूल्य होतं. किती वर्ष राहिलंय आमचं घर,
किती वर्ष टिकलाय आमची भांडी, किती वर्ष टिकलाय आमचा फ्रीज, इथपर्यंत आपण बोलायचो. पण आज जास्त काळ टिकणारं लगेच आउट ऑफ फॅशन होतं, टाकाऊ होतं, निरुपयोगी होतं. अशा वेळी माझ्या डोळ्यासमोर काळाचा एक मोठा पट येतो. वाटतं की हजारो वर्षात, शेकडो वर्षांमध्ये किती काय काय जन्माला आलं, किती काय काय निर्माण झालं आणि नष्टही झालं. साहित्यापुरतं बोलायचं तर किंवा कवितेपुरतंच बोलायचं तर आपापल्या काळाचा चेहरा घेऊन कितीतरी कविता जन्माला आल्या. तरंगत म्हणजे प्रवाहात सामील झाल्या आणि वाहूनही गेल्या. पण काही शाश्वत राहिलं, काही तुकडे राहिले तुकारामाच्या गाथेसारखे, आणि ते आपल्या हातात आजही येतात. असं काहीतरी जे कदाचित आजच्या जगण्यातले प्रश्न मांडत नसेल, पण किंवा वर्तमानाची चौकशी करत नसेल, पण माणूसपणाच्या, सुखदुःखांच्या, तळवटीच्या गाठींना जे स्पर्श करतं, जे हलवतं, जगण्याच्या धामधुमीमध्ये जे आपल्याकडून निसटलंय त्याची मूठ उघडून आपल्या पुढे धरतं. आणि काही शाश्वत अशा परमाचे कवडचे आपल्याला दाखवतं. अशा काहींच्या आठवणी राहतात आपल्या मनामध्ये. त्यातल्या काही आठवणी आज तुमच्यासोबत वाटून घ्याव्यात असं मला वाटतं. आजची 25 वर्षांमधली गेल्या कविता तर आपल्यासमोर आहेच, ती आपण वाचतोच आहोत. आणि वर्तमानामध्येही कितीतरी उत्तम लिहिणारे, सकस लिहिणारे कवी आपल्या भोवती आहेत. ते निरनिराळ्या माध्यमांमधून आपल्या समोर येत आहेत. या लिटफेस्टमधूनही आपल्याला ते भेटणार आहेत. पण तुमच्यासमोर याही उत्सवामध्ये तरुण ताजं लिहिणाऱ्या या कवींच्या बरोबर मी थोडं वेगळं आज बोलते. शांताबाई शेळक्यांची आठवण आत्ता कुबेरांनी माझ्याजवळ केली. अश्विनीताई बोलत होत्या आणि त्यांनाही आठवण झाली. खरं सांगायचं तर शांताबाईंच्या इतकी अफाट स्मरणशक्ती माझी नाही. चमत्कार वाटावा अशी स्मरणशक्ती होती शांताबाईंची. त्या जगल्या 80 वर्ष आणि आधीची 20 वर्ष नव्हे तर त्याच्या आधीची 100 वर्षातली कविता त्यांच्या स्मरणामध्ये अगदी लख्ख होती. म्हणजे मला आठवण सांगावीशी वाटते की एकदा विंदा करंदीकरांना त्यांनी असं म्हटलं की अहो तुमची ती अभिरुचीत आलेली कविता तुम्ही संग्रहात का नाही घेतली, ती फार छान होती. ते म्हणले कुठली कविता, मला आठवत नाही. तेव्हा कुठल्या पानावर बाजूला असलेल्या वेलबुट्टीच्या नक्षी सकट शांताबाईंनी त्यांना ती कविता सांगितली होती. तेव्हा अफाट आणि चित्रमय अशी स्मरणशक्ती असलेल्या शांताबाई, त्यांची आठवण आज मला यासाठी येते. त्यांच्याजवळ मी आत्ता म्हटलं तसं मराठी वाङ्मयाची 100 वर्ष जिवंत होती आणि आठवणींचा मंत्र घालून आधीची वर्ष त्यांना बोलावता येत होती त्यांच्याजवळ. आज असं वाटतं की अशी माणसं खूप दुर्मिळ असतात समाजामध्ये, पण असली पाहिजेत. आपलं भाषिक दारिद्र्य घालवण्याच्यासाठी ती असली पाहिजेत असं वाटतं. आणि आपणच काय ते थोर लिहून राहिलो आहोत असं आपल्याला वाटू नये, यासाठीही अशी माणसं पाहिजेत की खऱ्या थोर लिहिण्याची आठवण त्यांनी अधूनमधून आपल्याला करून दिली पाहिजे. शांताबाई पुण्यात आल्यानंतर काही काळ त्यांची मैत्रीण होण्याचं भाग्य मला मिळालं. सुदैवाने मीही संस्कृताने वेडावलेले होते आणि आम्ही दोघी जणी जुन्या गोष्टींच्या गाठोडी पुष्कळ उघडून बसायचो आणि मोरोपंतांचे गीता किंवा वामनांचे आणि मुक्तेश्वरांचे श्लोक आठवायचो. अगदी ओळखीच्या नामदेव तुकारामांचे तोवर फारसे न ऐकलेले, प्रचलित नसलेले असे काही अभंग आठवायचो. भूपाळ्या, आरत्या, लावण्या शांताबाईंच्या खजिन्यातही पुष्कळ होतं आणि माझ्या घरातूनही मला काय काय ऐकायला मिळालेलं होतं. त्यामुळे आम्ही दोघी जणी सकाळी उठल्या उठल्या शांताबाईंचा एक फोन असायचा. तेव्हापासून रात्री झोपेपर्यंत विविध टप्प्यांवरती त्यांना आठवण झाली की त्यांनी फोन करायचा, बोलायचं. आणि पुढे पुढे तर त्या आठवणी इतक्या छान एकमेकींच्या म्हणजे काय आवडणार आहे आपल्याला आणि काय वेचलंय हे माहिती असायचं की त्यांनी फोन उचलून जर असं विचारलं की अगं तो अमका अंक वाचलास ना, दिवाळी अंक, तर मी म्हणायची हो, अमक्यांची कविता ना. म्हणजे बरोबर माहिती असायचं की त्या कशाबद्दल बोलणार आहेत. तेव्हा असं वाटतं की त्या काळामध्ये त्यांनी घरामधलं
काहीतरी अपूर्वायचं, म्हणजे धुंडाळताना काहीतरी जुन्या गोष्टी आपल्याला एकदम अपूर्वायचं काहीतरी सापडतं ना, तसं आम्हाला त्या जुन्या गोष्टी धुंडाळताना काहीतरी सापडायचं. आणि त्यामध्ये शांताबाईंनी ऐकवलेले अगदी 2ऱ्या-3ऱ्या फळीतले कवी सुद्धा होते. मला त्यातल्या 2 कवींची आठवण तुम्हाला आज इथे करून द्यावीशी वाटते. कविता म्हणणारे, म्हणजे काय म्हणूया त्यांना, मराठवाड्यातले कवी बी. रघुनाथ. कदाचित तुमच्या समोर हे नाव फारसं आलेलं नसेल. भगवान रघुनाथ कुलकर्णी, ते बी. रघुनाथ या नावाने लिहायचे. आणि त्यांचा संग्रह पुन्हा नभाच्या लालकडा हा आम्हाला दोघींना खूप आवडलेला संग्रह होता. कित्येक कविता तोंडपाठच व्हायच्या. म्हणजे प्रेमकविता म्हटलं की आम्ही म्हणायचो, नेस नवी साडी, उकल घडी होई आड, लोटून घे अर्धे कवाड. नेस नवी साडी, उकल घडी होई आड, लोटून घे अर्धे कवाड, जागवया डोळ्यांच्या फिरून जुन्या खोडी, नेस नवी साडी. अशी नाजूक प्रेमकविता लिहिणारे बी. रघुनाथ. किंवा आवड पाहून तिची फुलांची, फुलात यौवन सजवायाची, आज तिच्या वाटेवर अंतर, काट्यांवर ती अंथरले, तेन तिने कधी ओळखले. अशा प्रकारची एखादी भावना, गडकरींची आठवण पुढच्या काळातल्या आपल्याला व्हावी अशी कविता लिहिणारे बी. रघुनाथ. प्रचंड प्रेम होतं पुस्तकांवर, साहित्यावर. ते पोस्टात नोकरी करत होते आणि म्हणायचे की जर परमेश्वराने मला काहीतरी बरोबर घेऊन जाण्याची परवानगी दिली तर पुस्तकांचं एक गाठोडं माझ्याबरोबर नक्की असेल. असे बी. रघुनाथ. त्यांची एक सांज नावाची कविता आहे. ग्रेसची संध्याकाळ जरा बाजूला सारून, सुखी माणसासाठी संध्याकाळ काय असू शकते, खेड्यातलं त्या काळातलं ग्रामजीवन डोळ्यासमोर आणत त्यांनी लिहिलेली एक तृप्त शांत अशा संध्याकाळची कविता. त्यांच्या कवितेतली संध्याकाळ ही कशी येते, मी कविता आधी डोळ्यासमोर ठेवते. गाऊलीच्या पावलात सांज घरा आली. गाईच्या खुरांनी उडलेली धूळ आहे. गाऊलीच्या पावलात सांज घरा आली, तुंबलेल्या आचळात सांज भरा आली. आतुरल्या हंबराचा सांज कान झाली, शिणलेल्या डोळुल्यांचा सांज प्राण झाली. माऊलीच्या वातीतून सांज तेजल्याली, माऊलीच्या गीतातून सांज भाव प्याली. माऊलीच्या अंकावर सांज फूल झाली, फुलासाठी निजसुरी सांज भूल झाली. वहिनीच्या हातातून सांज सुधा झाली, वहिनीच्या हातातून सांज सुधा झाली. वहिनीच्या हातासाठी सांज क्षुधा झाली. वहिनीच्या मुखासाठी सांज चंद्र झाली, वहिनीच्या मुखासाठी सांज चंद्र झाली. वहिनीच्या सुखासाठी सांज मंद्र झाली. इतकी गोड कविता आहे. मला असं वाटतं की गायीच्या खुरांमधून आलेली सगळीकडे ती सांजच स्वतः होऊन जाते. हंबरल्या वासरांचा तो ऐकण्यासाठी सांज कान होते. फुलेची झाली भ्रमर, तुम्हाला आठवेल. तर हे कवितेत सहज आलंय की तीच सगळं होते. माऊलीच्या अंकावर पुन्हा ते तान्ह जोजवती आई, ती फूल होते, मूल होते. आणि सांजेला दोन्ही व्हायला हवं असतं, म्हणजे मायही आणि गायही, लेकरूही आणि वासरूही. त्यामुळे हे सगळं ती सांजच होऊन गेलेली आहे. आणि मराठी कवितेमध्ये वहिनी क्वचित आलेली आहे. तेव्हा एका सुंदर भरल्या घरामधलं एक तृप्ततेचं वातावरण या सांजेने समोर ठेवलं. हे मला ती कविता आम्हाला दोघींनाही खूप आवडली होती. आणखी एकदा आम्ही दोघी जणी गेलो होतो गजाननराव वाटव्यांकडे. आणि त्यावेळेला वाटवे त्या काळातल्या समकालातल्या पुष्कळ कविता गाऊन ऐकवायचे आणि छान शब्दांना न्याय देत ऐकवायचे. त्यामुळे वाटव्यांच्याकडून त्या दिवशी भरभरून ऐकलं. आणि अतिशय आवडलेली एक कविता त्यांची म्हणजे गगनी उगवला सायंतारा वगैरे सारख्या कविता ऐकल्याच, पण त्याचबरोबर नाग देशपांड्यांची एक कविता तुमच्यासमोर आज ठेवावीशी वाटते.
नाग मेहकरचे. मेहकरला तुम्ही कधी गेला नसाल तर आवर्जून जा. तिथला शारंगधर, अत्यंत सुंदर देखणी मूर्ती आहे शारंगधराची मेहकरला. आणि ते सगळा परिसर नागांच्या कवितेमध्ये, म्हणजे कोणी जर पोएट अँड हिज लोकॅल वगैरे असा अभ्यास करणारं असेल तर आपल्या परिसराचा कसा, म्हणजे बोरकर आहे तर स्पष्ट उदाहरण आहे आपल्याकडे, पण नागांच्या बाबतीत सुद्धा आहे. त्यांच्या कवितांमधून तो सगळा परिसर कसा जिवंत होतो हे पाहण्यासारखं आहे. नागांची राना रानात गेली बाई शेळ किंवा नदी किनारी नदी किनारी ही त्या काळात गाजलेली रेडिओवरची गाणी, पण त्यापेक्षा ही वेगळी कविता आहे. घर दिव्यात मंद तरी बघ अजून जळते वात. घर दिव्यात मंद तरी बघ अजून जळते वात. उजळल्या दिशा सजना नकळताच सरली रात. झाडता झडे ना पण या लोचनातली धुंद. सर्व रात्रभर निजला जीवलगा कळीत सुगंध. निवळले निवळले तरी दिसतो पुसट एक हा तारा. बघ पहाटचा सुटला मधुर उल्हसित वारा. जवळपास वाटेने सुभग चालली कोणी. वाजते तिच्या भरल्या गागरीतले पाणी. उगीच हासते माझे ललित अंदरंग सख्या. उमलत्या फुलामधले हालले पराग सख्या. झोप तू झोप तू मिठी मधला अलग हा करू दे हात. झोप तू मिठी मधला अलग हा करू दे हात. उलगडू कशी पण ही तलम रेशमाची गाठ. मला असं वाटतं की इतकी साधेपणाने समोर आलेली कविता आहे. साधीची सुरुवात, पहाट झालेली आहे आणि रात्र नकळताच सरून गेलेली आहे. तो नकळताच शब्द पण खूप महत्वाचा आहे. मला असं वाटतं या सगळ्या कवितेचं पहिल्या कडव्यामध्येच ते कडवं म्हणजेच एक प्रतिमा होऊन जाते की घरात लावलेल्या दिव्याची ज्योत अजून पहाट झाली तरी मंद तेवते आहे. ही मंद तेवती ज्योत आणि घरातला, खरं म्हणजे मनातलाही तिचा हलकासा उजेड, ही प्रतिमा आहे या कवितेतली. एखाद्या सौम्य सत्वशील आणि खरं म्हणजे आतून रसाळ असलेल्या स्त्रीने आपल्या सहचराचं मन जिंकावं, तशी ही कविता सुद्धा या एकाच प्रतिमेने जिंकली आहे असं मला वाटतं. म्हणजे रात्र सरलेली आहे, नकळत सरलेली आहे. याचं कारण की रात्रीचा अनुभव असा होता की कधी उजाडलं हे पण कळत नाही. संस्कृतातल्या बसलेली आहे समोर माझी मैत्रीण, आणि तिला आठवेल पुन्हा की रात्री रेवम व्यरंसित. तेव्हा राम आणि सीतेची वनवासातली रात्र आणि पुढे बोरकरांच्या कवितेतही त्याचा कवड सापडलेला. मला ना असं खूप खूप सांगावंसं वाटतंय तुम्हाला की राम आणि सीता हे बोलत असतात आणि रात्रभर त्या गप्पा अशा रंगतात, अशा गोष्टी रंगतात की रात्र कशी सरली हेच कळत नाही, किंवा गोष्टी संपल्या नाहीत, रात्रच सरून गेली. तसं बोरकरांनी रात्र होता शांत सारी, गाल गाला लावले भोगले ऐश्वर्य सारे स्पर्श संगीतातले. तिथे तोच कळवळ सापडलेला दिसतो. तसं इथे आहे की रात्र संपलेली आहे, पण तो घरदिव्यातल्या ज्योतीसारखा एक त्या रात्रीचा अनुभव अजून मनात हलतोय. उजेड तो मनात हलतो आहे. आणि ही बाई बोलतीये, तो नाहीये. त्यामुळे ही सगळी कविता आहे ती इतकी सूचक आणि इतकी स्निग्ध तृप्त अशा प्रकारचा अनुभव सांगणारी कविता आहे की जे सुख मिळालं त्याच्या कोवळेपणाला जराही धक्का न लावता सांगतेय ती की सर्व रात्रभर निजला जीवलगा कळीत सुगंध. एकच प्रतिमा आहे, काही बोलायला लागत नाहीये. मला कित्येकदा असं वाटतं की आपण ज्या धिटाईच्या आणि बंडखोरीच्या गोष्टी करतो त्यावेळेला कित्येक सूचक गोष्टी निसटूनच जातात ना हातातून. तेव्हा त्या सूचकतेचं जे सौंदर्य असतं ना ते अशा कवितांमधून कळतं. की ती असं म्हणते की सर्व रात्रभर निजला जीवलगा कळीत सुगंध. रात्रीचा रंग सरलेला आहे आणि दिवसाचा गजबजता व्यवहार सुरू झालेला आहे, होतो आहे.
हा मधला एक मधुर प्रहर आहे. एक छोटीशी जागा आहे ही मधली, की रात्रीचा अंधार गेलाय आणि आता दिवसाचा ला सामोरं जायचं आहे, तेव्हा रात्रभर निजलेल्या कळीतल्या सुगंधाचा उच्चार केलाय तिने. मला पुष्कळदा असं वाटतं की उच्चारापेक्षा अनुच्चारिताचे आभास जे असतात ना, ते फार गोड असतात, ते फार सुंदर असतात. आता सगळं निवळलंय, निवळले तरी दिसतो पुसट एक हा तारा. त्यामुळे आता निवळलाय देह, मनातल्या सगळ्या उर्मी निवळल्या, शांत झाली आहे, पण तरी दिसतो पुसट एक हा तारा. त्यामुळे मनामध्ये अजून थोडा त्याचं एक आठवण राहिलेली आहे. त्यामुळे ती म्हणते की आभाळाच्या हृदयात एक तारा अजून आहे, तिला स्वतःच्या हृदयाचा आहे बद्दल सांगायचं आहे. वळसणीची चिमणी तिने असं म्हटलंय, बाहेर डोकावती आहे प्रेमाने, पिसं फुलवते आहे. जवळ कोणीतरी सवाष्ण घागर घेऊन चाललेली आहे, तिच्या घागरीतलं पाणी वाजतं आहे. हे सगळे जे तिच्या अनुभवाच्या डोळ्यांनी आपण जेव्हा पाहतो त्यावेळेला लक्षात येतं की हे सगळं किती सुंदर आहे. आणि ती पण तशीच आहे ना. म्हणजे एक घरगुती सौम्य सत्वशील अशा प्रेमाचं दर्शन आपल्याला होतं. आणि मग ती म्हणते की अजूनही फुलातले पराग थोडे हलतायत. हं, काही बोलायची जरूर आहे नाही. आणि मग शेवट, झोप तू मिठी मधला अलग हा करू दे हात, उलगडू कशी पण ही तलम रेशमाची. तेव्हा रेशमाची गाठ तुम्हाला जितकं नाजूक रेशीम आहे तेवढी घट्ट बसते बरं का. म्हणजे इतर कुठल्याही गाठीपेक्षा रेशमाची पक्की बसलेली गाठ सोडणं खूप अवघड असतं. त्यामुळे हा शेवट बघताना मला असं वाटतं की एक खूप तरल, एक खूप मधुर असा अनुभव एक बाई ही आपल्या अनुभवातून अतिशय सूचकतेने आणि सौंदर्याने बोलते आहे. ऐकताना वाचताना हळूहळू मला कळत गेलं की कविता काय असते आणि कुठे असते, कशी असते. नवी आणि जुनी असं काळाच्या दृष्टीने खरंच काही नसतं असंही त्यावेळेला लक्षात आलं. म्हणजे आज अगदी नवे कवी लिहितात, पण ते लिहितात ते सगळं नवीन असतं का? पुष्कळदा सांकेतिक असतं, पुष्कळदा वर्णनच असतं, कविता त्याच्यात सापडतच नाही कुठे. पुष्कळदा विधानांच्याच पातळीवर अडकते कविता, त्याच्यातून काव्य निर्माण करणं कवीला शक्य होत नाही. कारण भाषेला एका वेगळ्या सर्जनशील पातळीवर तुम्हाला उचलावं लागतं. आणि मग कविता जेव्हा असते तेव्हा ती फक्त शब्दात नसतेच, ती विरामचिन्हांमध्ये असते, पुष्कळदा 2 शब्दांमधल्या अंधारात सुद्धा असते. एका कवितेमागे दुसरी एक कविता, तिसरी एक कविता उभं करण्याचं कवीचं सामर्थ्य जे असतं ते उत्तम कवितेच्या बाबतीत आपल्याला नेहमी जाणवतं. तेव्हा अशी कविता कुठल्याही काळात लिहिली गेली तरी ती श्रेष्ठच कविता असते आणि ती दरवेळेला नवीनच असते, नवा अर्थ आपल्यापर्यंत पोहोचवणारी असते असं वाटतं. म्हणजे मला शाहिरांची एक ओळी आठवतात. मग खूप ऐकलं त्यावेळेला मी चकितच झाले होते की ही प्रतिभा, म्हणजे अजून आहे तुझी खुमारी अशा उतरत्या वयामध्ये. हा, म्हणजे हे एरवी अशा प्रौढ स्त्रीला उद्देशून मी कधीच कुठल्याही कवितेमध्ये ऐकलेलं नाहीये. अजून आहे तुझी खुमारी अशा उतरत्या वयामध्ये, लवणाची जशी रुची कालच्या दिशी विरजल्या दह्यामध्ये. तेव्हा असं म्हणणारा शाहीर हा किती असांकेतिक प्रतिमा आपल्या समोर उभी करतो हे तुमच्या लक्षात येईल. किंवा पंढरपूरला सगळे अभंग आपण ऐकतो आणि भावभक्तीने भिजून त्या विठ्ठलाचं रूप आपल्या समोर सुंदर ते ध्यान म्हणत आणणारे अभंग ऐकतो. पण ज्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतात की पंढरपूरला ते भूताची वाडी म्हणतात, भूताची जागा म्हणतात, पछाडणारी जागा आहे असं म्हणतात. आणि म्हणतात की पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे, बहु खेचरीचे रान. खेचर म्हणजे आकाशात फिरणारे, ते एक एक म्हणजे जिथे उत्तम संदर्भ असतो त्यावेळेला ते गंधर्व असू शकतात, विद्याधर असू शकतात, अप्सरा असू शकतात. इथे ती भूतच आहेत ना. बहु खेचरीचे रान तेथे जाय वेडे होय मन. तिथे वेड होऊन जातं आपलं मन. तिथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतोनी.
आता हे पंढरीचे भूत मोठेला जोडून बघा की गेले नाही आले परतोनी, तुका पंढरीसी गेला नाही परतोनी आला. तेव्हा हे किती साधे विधान आहेत, किती साधे शब्द आहेत, पण कुठच्या कुठे नेतात ते या प्रतिमेनी. तेव्हा कवितेची अशी बहुमितीतून ओळख होण्याचा तो माझा सुरुवातीचा म्हणजे मध्यवयाचा जो काळ होता, त्याची सुरुवात मात्र खूप लहानपणापासून झाली, म्हणजे घरापासूनच झाली म्हणूया. शांताबाईंची एक सुरेख कविता आहे, ती मी तुम्हाला आधी ऐकवते, माझ्या लहानपणाची ओळख करून देण्याच्या आधी. लोलक नावाची त्यांची कविता. देवाच्या देवळातून चोरून आणलेला लोलक हरवला माझ्या हातून. तेव्हा डोळ्यातली फुलपाखरं उडून गेली आणि विझली पाण्याच्या थेंबातली इंद्र फुलं. आता गवत नुसतंच हिरवं दिसतं, आभाळ नुसतंच निळं, घराघरांना माणसांना फुटतच नाहीत इंद्रधनुष्याच्या रेषा. पण परवा एक पोर आली उड्या मारत, हातांचे पंख पसरून डोळे विस्फारून खिदळत मला म्हणाली, गंमत बघ, गवत हिरवं नसतं, आभाळ निळं नसतं आणि माणसं असतात इंद्रधनुष्याची बनवलेली, माहितीये तुला? माझा लोलक हिला कुठे सापडला? देवळातल्या झुमराला किती लोलक आहेत अजून. तसा एक लोलक मला सापडला असं मी म्हणते. आणि त्यातून भोवतीच्या भिंतींचे, माणसांचे, झाडांचे, घरांचे रंग कसे वेगळे दिसतात, नात्यांचे, हे अण्णांनी दाखवलं, माझ्या वडिलांनी दाखवलं. कविता कशी समजून घ्यायची, कशी वाचायची, कशी ऐकायची, हे सगळं छान समजत गेलं त्यांच्यामुळे. म्हणजे मला आठवतं, रात्री घरामध्ये अंथरुणं पडलेली असायची आणि प्लीज ती जुनी मध्यमवर्गीय घरं, आणि आपण अंथरुणावर झोपलेलो आणि अण्णा सगळं दिवसभराचं त्यांचं लेखन कामाठी उरकून त्यांच्या पुस्तकांमधून बाहेर येऊन शांत बसलेले असायचे. तेव्हा म्हणायचे, ऐक किती छान लिहिलंय हे बोरकरांनी. कोर बिलोरी तुझ्या कपाळी, शिरी मोत्यांची जाळी ग, तुझ्या लोचनी मुक्तात्म्यांची शाश्वत नित्य दिवाळी ग. खूप या नदीच्या पारवेड्या यौवनाचे झाड आहे, अमृताचा चंद्र त्याच्या पालवीच्या आड आहे. ते कुठलं झाड असेल असं सतत मनात येत राहायचं. इतक्या सुंदर कविता. अण्णा आमच्याकडे बोरकर तर यायचेच नेहमी, त्यामुळे कित्येक वेळा अण्णांच्याकडून त्या पहिल्यांदा कविता म्हणून ऐकल्या, किंवा आचार्यांची शंकराचार्यांच्या स्तोत्र ऐकवायचे ते, आणि मग त्यातल्या शब्दांबद्दल बोलायचे. कित्येक वेळेला आपली जी आम्ही म्हणत असलेली संध्याकाळी शुभंकरोती म्हणण्याचा आपल्याकडचा प्रघात, त्यानुसार आम्ही जे रामरक्षा किंवा भीमरूपी म्हणायचो, तर ते म्हणायचे की कशी वर्णनं केली आहेत रामदासांनी बघ, भीमरूपी, महारुद्रा, मारुतीचं वर्णन आहे, त्यामुळे शब्द कसे येतात टणत्कारासारखे, बघ ऐक, असं म्हणायचे की तू जे म्हणतेस ना ते असं लक्ष देऊन म्हणायचं बरं का. किंवा कित्येक वेळेला असं व्हायचं की रामरक्षेमध्ये सुद्धा बदलती वृत्त आहेत, ती किती छान आहेत, लक्षात येते का तुझ्या, एवढंच म्हणायचंय. किंवा ते म्हणायचे की किती चित्रमय आहे रामरक्षा, तरुणौ रूप संपन्नौ सुकुमारौ महाबलौ पुंडरीक विशाराक्षौ चिरकृष्णा दिनांबरौ. डोळ्यासमोर ते दोघं जण उभे राहायचे, राम आणि लक्ष्मण. तेव्हा असं लक्षात आलं की कविता ही फार सुंदर गोष्ट आहे, हे पहिल्यांदा तेव्हा कळलं. आणि मग ती खूप काही मागणारी गोष्ट आहे हे नंतर कळत गेलं, हळूहळू कळत गेलं. म्हणजे विषय घेऊन पद्य रचता येतात, तशी मी लहानपणापासून रचायला लागले होते. पण कविता तुमच्या संवेदना मागते, कविता तुमची जाणीव आणि शहाणीव मागते, कविता तुमची आयुष्याविषयीची आणि जगाविषयीची आणि स्वतःविषयीची सुद्धा समजूत मागते. कविता तुमचा अनुभव मागते आणि त्या अनुभवांनी तुमच्या उंजळीत दिलेला आशय सुद्धा मागते. हे सगळं हळूहळू कळत गेलं. म्हणून कविता नेहमी दिसते तशी नसते, याची जाणीव मला खूप महत्वाची वाटते. वाचणाऱ्यांना सुद्धा ती झाली पाहिजे असं वाटतं. म्हणून आज हे सगळं तुमच्याशी बोलते आहे की कविता दिसते तेवढी नसतेच, थोडं दिसणं असतं, थोडं लपणं पण असतं. त्या लपण्याचा शोध आपण केला पाहिजे.
काही कवींच्या बाबतीत ते लपणं जरा जास्ती होतं, तिथे आपण कविता दुर्बोध आहे असं म्हणतो. पण मला असं वाटतं की शब्दांना वेगळ्या पातळीवर स्फुरत ठेवणं हा कवीसाठी एक आव्हानाचा विषय असतो, एक आव्हानाची गोष्ट असते. आणि मग उत्तम कवीला ते जेव्हा साध्य होतं त्यावेळी एकाच वेळी जाणीवेच्या वेगवेगळ्या भागांना कविता स्पर्श करत असते. तेव्हा कवी बरोबर तुम्ही पण वाढत जाता अशा कविता वाचताना, आणि तुमच्या अभिरुचीला पण वेगवेगळ्या दिशा दिसत राहतात. तुम्ही वेगवेगळ्या तऱ्हेने साहित्याचा विचार करायला लागता. रात्रचकी स्तब्ध उभी क्षितिजाच्या काठावर, खिळलेले पाऊल अन गिळलेले लाखस्वर, इंदिराबाईंच्या ओळीत. आता ती एकच ओळ आहे, रात्रचकी स्तब्ध उभी क्षितिजाच्या काठावर. पण काय आहे, खिळलेले पाऊल, एकच पाऊल आहे, म्हणजे पावलं दोन असतील समजा, पण ती खिळलेली आहेत, आणि गिळलेले लाख स्वर आहेत. समोर अश्विनीताई बसल्यात, कुठच्या कुठे जातो तो स्वर सगळ्याला ओलांडून. पण इथे नाहीये. किती अवघड आहे हे रात्रीला स्वीकारणं. हे इंदिराबाई जेव्हा तुम्हाला सांगतात तेव्हा कळतं की खेळलेले पाऊल आणि गिळलेले लाख स्वर. तेव्हा मला असं वाटतं की एक रात्रीची स्तब्धता साधी सोपी नाही हे कळवताना इंदिराबाईंनी असं लिहिणं, किंवा रामदासांच्या सारखा एखादा माणूस हा दासबोध, सवाया, धाट्या, उपदेशाचं सगळं बाजूला ठेवा. त्यांच्यातला कवी पकडला तर तुमच्या लक्षात येतं की आज आपल्याला म्हातारपणाचं जी जाणीव होते वयाची, ही सार्वकालिक आहे. उदंड धुंडिली पृथ्वी असा एक काळ होता जेव्हा उदंड धुंडिली पृथ्वी, आणि त्याचीच अर्धी ओळ अशी आहे, उंबरा उंच दाहला. आज तो ओलांडणं सुद्धा अवघड जातो, पलीकडे पाय टाकणं. किंवा एकच उद्गार आहे, सकळांचे आहे वृद्धाप्य, कठीण आहे. तेव्हा यासारखं म्हणणारे रामदास हे पोचले पाहिजेत ना. इथे कविता आहे त्यांची. तर मला असं वाटतं की भाषेची ताकद अशा वेळेला अशा कवितांमधून कळत जाते. ती प्रथम कळली वडिलांमुळे, आणि मग भाषेविषयीची जागच येत गेली हळूहळू. ती जाग येणं खूप महत्वाचं होतं. मी मगाशी म्हटलं तसं अण्णा शंकराचार्यांची एक स्तोत्र वाचून दाखवत होते, आणि त्याच्यात एक शब्द होता, त्रिपुर सुंदरी स्तोत्रात, नित्यांकुरा शर्वरी. शर्वरी म्हणजे रात्र, पण रात्र विववणारी नाहीये. ती योग्यांची रात्र जेव्हा असते, कलावंतांची रात्र जेव्हा असते, सर्जनशील माणसांची जेव्हा रात्र असते, तेव्हा ती नित्यांकुरा असते, निर्माण करणारी असते काहीतरी. तेव्हा अंधार हा भिववणारा नसतो. ती नित्यांकुरा शर्वरी ज्या वेळेला लक्षात आली तेव्हा असं वाटलं की अरे, ही स्तोत्र, आरत्या या सुद्धा उत्तम कविताच आहेत ज्या आपल्या समोर येत आहेत. आणि मग त्यांच्यामधून आपण काहीतरी आपल्या समोर येतं, आणि मग आपण या अंधाराचा सुद्धा वेगळा विचार करायला लागतो. म्हणजे मग केशवसुतांचं कळतं की अंधार जो फलक होत असे आम्हास, चेतो निबद्ध निजचित्र लिहावयास, किंवा जनचित्र त्यांनी म्हटलंय, मी निजचित्र म्हणते. ती कविता लिहिण्यासाठी तो अंधार आमच्यासाठी फलक असतो असं त्यांनी सहज कवितेमध्ये म्हटलंय. ते का? किंवा बोरकरांनी म्हटलंय की घटका घटका काळोखा त्याच बसून असतो असा, उरातला गोंजारत नवखा शब्दांचा कवडसा. किंवा करंदीकर म्हणतात की गाणे कुठून येते जापूस त्या क्षणाला, डोहात चंद्र माझ्या जेव्हा बुडून गेला. किंवा ग्रेस म्हणतात की थेट ओसरी वेडे सागराचे पाणी, एका अंधार वेलीला माझी लागतात गाणी. तेव्हा हा अंधार कुठला हे लक्षात आलं की मग तो कलावंताच्या मनातला अंधार असतो, जाणीवेतला अंधार असतो. मग मी उगाच त्या अथर्ववेदाचं पण बोट धरते. मी कविता आपल्याला अशी कुठे कुठे घेऊन जाते असं लक्षात येतं. अथर्ववेदात वेन ऋषींचं एक स्तोत्र आहे, ब्रह्म साक्षात्कार स्तोत्र, आणि ते थेट मानसशास्त्राचा आजचा सिद्धांत सांगणार आहे असं मला वाटतं. त्यांनी असं म्हटलंय की स्वतःचे 3 भाग अज्ञात ठेवून केवळ 4था भाग जगत रूपानं प्रतीत करवणारा जगदव्यापी
सर्वश्रेष्ठ दाता आदित्य आम्हाला ब्रह्मसाक्षात्कार घडवतो. मी कवितेचं ब्रह्म किंवा आशयाचं ब्रह्म असं म्हणते त्यावेळेला सरळ हा आधुनिक मानसशास्त्रीय सिद्धांत मला आठवतो की मानवी मनाचे 4 भाग असतात. एक सायकेचे भाग, त्याच्यातला वरचा जो असतो तो संज्ञ मनाचा असतो, जाणीवेचा असतो, प्रकाशाचा असतो, उजेडाचा असतो, माहितीच असतं. त्याला लागून असतो दुसरा थर, तो असतो अर्धजागृतीचा, आधी अर्ध दिसलेलं अर्ध नसलेलं. त्याच्याही खाली असते वैयक्तिक नेणीव आणि त्याच्याही खाली असते सामूहिक नेणीव. वेन ऋषी तेच सांगतायत की 4 भाग अज्ञात ठेवून केवळ 4था भाग प्रकाशित करणारा आदित्य आम्हाला ब्रह्मसाक्षात्कार घडवतो. त्यावेळेला मला गटेचं पण आठवतं विधान की त्यांनी फाउस्टमध्ये, मी वेगळ्या संदर्भात म्हणते की हे आर यू स्टील देअर असं त्यांनी म्हटलंय. तर आपण ते अंधाराला म्हणूया कलावंताच्या बाबतीत की इट्स अ थिंग अनहर्ड, व्हॅनिश एट वन्स, वी हॅव सेड अन एनलायटनिंग वर्ड. तेव्हा तो एनलायटनिंग वर्ड जो आहे तो उच्चारतो कवी, प्रकाशाचा शब्द उच्चारतो आणि मग तेवढं त्याला जाणीवेत जे त्याच्या जाणीवेत आलेलं असतं त्या अनुभवाचं तेवढं अंग त्या शब्दांनी प्रकाशित होत जातं. त्यामुळे हा जो एक प्रकाशमान शब्द आहे हा काय ताकदीचा असतो हे कळण्यासाठी आपल्यालाही पुष्कळ परींनी कवितेपर्यंत जावं लागतं, साहित्यापर्यंत जावं लागतं. त्याच्यासाठी आपल्याला सुद्धा स्वतःला मोठं व्हावं लागतं असं मला वाटतं. उलगड पुष्कळ परींनी स्वतःला मोकळं करत जावं लागतं आणि मग हळूहळू कविताच कळत जाते, ती नाही जाते असं नाही, ती मिळतही जाते आपल्याला असं लक्षात येतं. म्हणजे एखादी कविता दुसऱ्या कवितेच्या गळ्यात गळा घालून कशी येते, एखादा शब्द, एखादं विशेषण, एखादी प्रतिमा, एखादा नाद सुद्धा कवितेतलं काय काय जागवतो. आणि चांगला संगीतकार असतो तो तेच नेमकं जागं करतो, तोच नाद धरतो, तेच अंतःसंगीत त्याला सापडतं. आणि ते उत्तम संगीतकार ज्या वेळेला जागं करतो त्यावेळेला त्या कविता संगीतकाराच्या बरोबर इतक्या मिसळून जातात, एकरच होतात की त्याच्या सकटच ती कविता आपल्याला आठवते. याचं कारण की ते नेमकं त्याच्यातलं संगीत त्यांनी अंतःसंगीत उचललेलं असतं. आणि मग मी जे म्हणलं की 2 शब्दांच्या मध्ये सुद्धा असते कविता, पलीकडे पण असते कविता, तो संगीतकार तिथपर्यंत पोचवतो आपल्याला की जे शब्दांच्या मधून पलीकडे जाणं असतं. नरेश मेहता नावाचे हिंदीतले उत्तम कवी, त्यांनी असं म्हटलंय की शब्द हे केवळ शिडीसारखे असतात. ती पायऱ्या असतात त्या उतरायच्या असतात, त्यासाठीची शिडी असते, ती शिडीच्या पायऱ्या एवढीच. संपूर्ण अवगाहन ही कविता है असं त्यांनी पुढे म्हटलंय. आणि इसलिए शब्द पर जाकर मत खडे रहो, डुबो. तेव्हा शब्दावर उभे नका राहू, पलीकडे जा. त्या पलीकडे जाण्यासाठी मदत करणारं हे संगीत असतं काही कवितांच्या बाबतीत असं मला वाटतं. आणि काही कवितांच्या बाबतीत म्हणजे इजाजत मधल्या कविता काय कविता आहेत, पण त्या संगीताने आपल्या समोर अशा आणून ठेवल्या आहेत की त्या कविताच आहेत हे लक्षात येतं. म्हणजे इथून तिथपर्यंतचा प्रवास हा असा होऊ जातो असं मला वाटतं. आमच्या घराच्या दोन्ही बाजूंना 2 मारुतीची देवळं होती आणि त्या काळामध्ये म्हणजे जिथे आळेकर माझ्या पुढच्याच आळीत राहायचे, त्यांना महानिर्वाणची प्रेरणा झाली तर ते कीर्तनाचे महिना चालणारी कीर्तनं असायची. अतिशय उत्तम कीर्तनकार त्यावेळेला तिथे ऐकले. माझ्या वडिलांचे एक मित्र होते मोरेश्वर वाळिंबे, तेही छान कीर्तन करायचे, आवाज सुंदर होता आणि कीर्तनातली पदं त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या तोंडूनही जी तिथे ऐकली ती घरी ऐकली जात राहायची. आणि मग लक्षात यायचं की गोवर्धन धर गोपाल नरत गोकुळ संकटहारी राजाराम, हरी जय जय राम नावाचा एक पद कीर्तनकार नेहमी गातात. त्याचा एक पुढची ओळ अशी होती, नवनिरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजाराम. तर मला असं वाटलं की हे दोन्ही याच्यामध्ये नुसती अनुप्रासांची गंमत नाहीये, नवनिरद सम या पहिल्याच विशेषणाने मला मोह घातला. म्हणजे असं की
नव्या ढगासारखा निळा. पुढे गरीबनाथांचं एक पद ऐकलं, तिथे पण संस्कृतातल्यामध्ये तुला सांगावंसं वाटतंय की अभिनव घन नीलम श्रीमुखम शांतिलीलम तिलकललित भालम चार मंदार मालूम वगैरे सारखा. पण अभिनव घन नील असं त्यांनी म्हटलंय. अभिनव म्हणजेच पुन्हा नवा, घनासारखा निळा कृष्ण. आता कृष्णाला हे विशेषण लावताना, हरीला हे विशेषण लावताना नवनीरद सम किंवा अभिनव घननील म्हणजे हा पावसाळी मेघ असणार आहे. पण अभिनव किंवा नवा म्हटलंय म्हणजे पहिला असेल. पहिला पावसाळी मेघ एवढा एका विशेषणाने कृष्णाचं वर्णन, तो निळा नुसता नाहीये, पहिल्या पावसाळी मेघासारखा निळा आहे असं म्हटल्यावर संदर्भच बदलून जातात. नुसतं निळ्या रंगापुरतं राहत नाही ते कृष्णाचं विशेषण. मग तुम्हाला सगळी आधीची तलखी आठवते, तडफड आठवते, उन्हाळ्याची पडलेला शोष आठवतो, जमिनीच्या भेगा आठवतात. आणि त्या सगळ्या तडफडीनंतर पहिला पावसाळी मेघ दिसलाय. ते पहिलं आश्वासन आहे, शांतीचं सांत्वन आहे, पहिला दिलासा आहे की आला. त्यामुळे कृष्णाला हे विशेषण लावताना अभिनव घननील असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे तो येणार आहे, तो तृप्त करणार आहे, तो शांत करणार आहे, नवीन निर्माण होणार आहे निरनिराळ्या गोष्टी. हे सगळं म्हटल्यानंतर मग त्या निळ्याला काहीतरी कितीतरी संदर्भ वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात. त्यामुळे नुसताच मेघश्याम किंवा घनश्याम असं नाही, तो घन हा अभिनव नव नील आहे असं लक्षात आलं की मग हे सगळं एका विशेषणात कवी काय करून जातात हे लक्षात आलं की मग विशेषणांचा हात धरून सुद्धा आपण कवितेकडे कसे जातो, कशी उलगडायला हवी कविता. बोरकरांचा एक छान, म्हणजे कितीतरी निळे, किती बोरकरांना निळा प्रिय होता तुम्हाला माहिती आहे. म्हणजे सततच निळ्याविषयी बोलायचे. त्यांची निळा नावाची एक छान कविता आहे. एक हिवटीचा निळा, एक धुवटीचा निळा. हिव थंडी, थंडीच्या दिवसांमध्ये भोवती जाणवणारा निळा. एक धुवटीचा निळा. दूर डोंगराचा एक जरा त्यांच्याहून निळा. मोर पिसाच्या डोळ्यांचा एक मखमाली निळा. इंद्र निळातला गोड एक राजवेंडा निळा. आकाशाच्या घुमटाचा एक गोलसरा निळा. असे नाना गुणी निळे, किती सांगू त्याचे लळे. ज्यांच्यामुळे नित्य गडे नवे तुझे माझे डोळे. जेथे उगवे मावळे त्याचा लावण्य सोहळा. असा कालिंदीच्या काठी एक इंदीवर निळा. निळ कमळ इंदीवर. जेथे उगवे मावळे त्याचा लावण्य सोहळा. असा कालिंदीच्या काठी एक इंदीवर निळा. हो आपणही निळ्या करू त्यासी अंगसंग. निळ्या झाल्या त्यांच्या संगे रंग खेळतो श्रीरंग. तेव्हा असं निळ होणं. बोरकर तर सारखेच निळ्याचा ध्यास लागलेले. गडद निळे, गडद निळे. म्हणजे आमच्याकडे यायचे ना ते, म्हणजे एरवीही आमच्याकडे यायचे. मी कशाला म्हणायचं, पुष्कळ जाते चित्तरंजन वाटिकेत त्यांच्या मुलीच्या घरासमोर होती बाग, तिथे फिरायला जायचे. सकाळच्या वेळी जर तुम्ही गेलात ते शाल पांघरलेली असायची आणि ते असे चालत असायचे. ते त्यांच्याच तंद्रीत असायचे. अष्टोप्रहर कवी म्हणून जगणारा माणूस. म्हणजे आकाशवाणीवर नोकरी करायचं आणि फोन उचलला तरी येस पोएट बोरकर स्पीकिंग असं म्हणायचे. त्यामुळे ते पोएट बोरकरच होते कायम. आणि निळ्याचे अत्यंत प्रेमी. म्हणजे मनमोहन नातूंनी त्यांच्यावरती जेव्हा लिहिलं होतं त्यावेळेला असं लिहिलं होतं की याला हा निळा रंग कुठून मिळाला असेल. तर त्याच्यावर पुढची त्यांची ओळ होती की नंदलालाला निळा करून झाल्यावर उरलेला रंग याला शाई म्हणून मिळाला असेल. ही निळाई मुळात ज्ञानेश्वरांच्या शब्दांना लागलेली आहेच. आपल्याला माहित आहे. ज्ञानदेवांचे अभंग वाचताना सारखं वाटत राहतं की व्यक्तिगत दुःखांच्या तळाशी जाता जाता मनातल्या निळ्याशार अंधारात हा माणूस त्या परब्रह्माचं रूप पाहत असेल आणि सगळ्या माणसांच्या सुखदुःखांचा अर्थ त्याला तिथे कळलेला असेल.
निळीये रजनी वाहे मोत्याची सारणी माधुरी पुरंदर यांच्या आवाजात तुम्ही ऐकलत की असे हलून जातो आपण. निळेपणाची खाण आपल्याही गाभाऱ्यात सापडू शकते, गाभ्यात सापडू शकते असं वाटतं आपल्याला. पुष्कळदा कवितेच्या स्वराचा असा स्पर्श होतो अश्विनीताई तुमच्याही, की तिच्यामधलं सगळं अर्थजाल थरथरून उठतं. एक स्वर असा मिळतो. 2च उदाहरणं देते. आता स्वरांची तर मी देऊ शकणार नाही, ते या गातील तेव्हा कळतं किंवा गातात तेव्हा कळतं. पण घनु वाजे गुणगुणा, त्याच्याबद्दल तुम्हाला थोडी आठवण त्याची द्यावीशी वाटते. आधी समोर ठेवते कविता. घनु वाजे गुणगुणा, वारा वाहे ऋण झुणा, भव तारकू हा कान्हा, वेगी भेटवा का. चांदू व चांदणे, चापे व चंदने, देवकी नंदने विण नावडेवो. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, कान्हो वनमाळी वेगी भेटवा का. सुमनाची सेज शीतळ वोनिकी, पोळे आगी सारखी वेगी विझवा का. तुम्ही गातसा सुस्वरे, ऐकोनी द्यावी उत्तरे, कोकिळे वर्जावे तुम्ही बाईयांनो. दर्पणी पाहता रूप न दिसे वो आपुले, दर्पणी पाहता रूप न दिसे वो आपुले, बाप रखुमा देवी वरे मज ऐसे केले. कवितेची सुरुवातच बघा इतक्या मोकळ्या प्रसन्न अशा एका विस्तारापासून झाली की दूर आभाळात एक ढग दिसतोय, वाजतोय. पावसाचा मेघ असणार, वाजतोय पण गडगडत नाहीये, उग्रपणाने गरज. गणू वाजे गुण गुणा, वारा वाहे ऋण झुणा. त्यामुळे एक पाण्याने भरलेला ढग तरळत आलाय. वारा सुखावणाऱ्या झुळकींनी लहरतोय. ग्रीष्माचे मिलनोत्सुक दिवस आहेत, उत्कट नादांचे दिवस आहेत. उन्हेरी प्रहरामध्ये सुगंधी चंदनी उटी लावण्याचे दिवस आहेत. रात्री चांदणं पांघरण्याचे दिवस आहेत. पण हे काहीच तिला नकोय. सगळी बाकीची विशेषणं दूर सारून ती म्हणते घनु वाजे गुणगुणा, वारा वाहे ऋण झुणा, भव तारकू वो कान्हा वेगी भेटवा का. कान्हा म्हटलंय. एरवी कृष्णाची कितीतरी वेगळी विशेषणं आहेत, आपल्याला माहिती येतो. यदुनंदन आहे, गोपाल आहे, अगदी पुढे कंसच्छेदक आहे, तिथपासून योगीश्वर कृष्णापर्यंत सगळी. पण इथे तो गोपींचा तरुण आहे, कान्हा आहे. ते अतिशय लढीवाळ असं विशेषण त्यांनी कृष्णाचं इथे उच्चारलंय आणि म्हटलंय त्याला एकच विशेषण, भव तारकू. एरवी त्याच्या रूपाचं वर्णन करणारी कितीतरी विशेषणं सांगितली असती, पण नाहीये तिथे ती. इथे तो भव तारक यासाठी आहे की जो सगळ्या जगाला तारणारा आहे, तो मला तारणाराच आहे ना, तोच मला हवाय. याचं कारण माझे प्राण कंठाशी आलेत त्याच्या विरहावेने. त्यामुळे तो भव तारकू वो कान्हा. आणि एकच शब्द आहे पुन्हा, वेगी भेटवा का. भेटवा हो, तातडीने भेटवा, गरज आहे त्याची, माझे प्राण उडू चाललेत. इतक्या एका ओळीमध्ये भव तारकू वो कान्हा वेगी भेटवा का इथपर्यंत म्हटलंय. आणि मग तिची सगळी ओढ, तिची सगळी कासाविशी त्या एका पहिल्या ओळीत सांगून झाल्यावर मग ते सगळे तिच्यावर शीतोपचार करणाऱ्यांना सगळ्यांना ती बाजूला सरते. तिला नको आहेत चंदन चाफा, तिला नको आहे चांदणं, नको आहे सख्यांनी गायलेलं गोड गाणं आणि कोकिळेचा त्याबद्दल त्याला प्रतिसाद देणारा जो उच्चार आहे, स्वर आहे, तो तिला नको आहे. तिला फक्त तिचा वनमाळी हवाय. कान्हो वनमाळी वेगी भेटवा का. एखाद्या मिनिएचर पेंटिंग सारखं वाटतं मला हे, की गवाक्षातून आभाळात दूर एक तरळत जाणारा मेघ दिसतोय. चंद्र आहे, बहरलेला चाफा असेल बाहेर, आत फुलांची सेज आहे, तिच्यावरती विरहिणी आहे. कुणीतरी तिच्या सख्या तिला कोणीतरी चंदनाचा लेप लावताय, कोणीतरी फुलांची सेज सजवताय, कोणीतरी गाताय, आणि हे काहीही तिला नको आहे. म्हणून ही सगळं वर्जावं असं म्हणतीये. शेवट तर तिचा बलताच झालेला आहे. म्हणजे तिथे आल्यानंतर लक्षात येतं की हे सगळं बाजूला सारून ती आरशापुढे उभी आहे आणि दर्पणी कुणीतरी आरसा समोर धरलाय की अगं तो यायचा आहे आणि कर तुझी रूपसज्जा नीट.
असं म्हणून समोर धरलेला आरसा असेल सखीनी, आणि ती म्हणते दर्पणी पाहता रूप न दिसे वो आपुले. दिसतच नाहीये मी मला. आधीचे सगळे उपचार तुम्ही करताय ते देहासाठीचे होते. चंदनाची उटी असेल, गाणं असेल कानांनी ऐकण्यासाठी, पण प्रथम पासून तिची ओढ होती ती आतलीच ओढ आहे, ती देहाची नाही. म्हणून जेव्हा दर्पणात दिसते त्यावेळेला ती ओढ इतकी टोकाला पोचते की स्वतःच्या अस्तित्वाचं भानच नाहीसं होतं, देहाकृतीच नाहीशी होते. आणि मग तिला स्वतःचं रूप दिसतच नाहीये आरशामध्ये, ती विरघळूनच गेलीये त्याच्या एका केवळ ओढीमध्ये, आतून तिला जे सापडलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि खरं सांगायचं तर तो आतमध्येच आहे ना तिच्या, त्यामुळे त्याच्यापर्यंत पोचल्यानंतर त्या अरूपात तिचंही रूप नाहीसं झालेलं आहे. आणि म्हणून बाप रखुमा देवी वरे मज ऐसे केले, इथपर्यंत येते ती कविता. तेव्हा साखळ्या आहेत सगळ्या. आणि बघा की विशेषण पण किती छान आहेत. वो म्हणते, बाईयांनो म्हणते, तेव्हा त्या सगळ्या सख्यांशी बोलणार आहे. तिचं भाषा पण तिची त्या प्रकारची बाईची भाषा आहे. आणि अनुप्रासांच्या केवळ साखळ्या नाही आहेत, चापे वो चंदने किंवा काय म्हणू चांदवो चांदणे, देवकी नंदने वीण वगैरे. पण ज्ञानेश्वरांनी मुळात हा अनुभवच बाई होऊन घेतलाय असं आपल्या लक्षात येतं. स्वतःचं संपूर्ण समर्पण बाई सहज करू शकते. आणि हे माहिती असल्यामुळेच बहुतेक सगळ्या संतांनी स्त्री रूपात कविता लिहिलेल्या आहेत, स्त्री रूपात अभंग लिहिलेले आहेत. बाई म्हणून विठ्ठलापर्यंत जाण्यासाठी त्यांनी जे रचलं त्यातून लक्षात येतं की अरे काही अनुभव, समर्पणाचे विशेषतः अनुभव, अत्यंत उत्कट समर्पणाचे अनुभव हे बाईच्याच रूपात होऊन तिच्याशी एकरूप होऊन घेतले गेले पाहिजेत. आणि म्हणून संतांच्या गवळणी या सगळ्या स्त्री रूपातल्या विरहिण्या आहेत, स्त्री रूपातल्या गवळणी आहेत असं लक्षात येतं. परमात्म्याशी सलगी करणं, परमात्म्याच्या जवळ जाणं. म्हणजे एखादी जनाबाई अत्यंत ताठपणाने जे जे काय बोलते त्याच्यात ती तर सरळच सांगते की तो माझ्याबरोबर सगळे कष्ट करायला येतो ना. म्हणजे मी झाडते तो केर भरून टाकतो, मी धुणं धुवायला येते तर मागे येतो, मी त्याला म्हणते नको, पण ऐकत नाही. मी मुसळ कांडायला घेतलं की तो हातातलं मुसळ घेऊन कांडायला लागतो साळी, आणि मी त्याला म्हणते की हाताला फोड येतील, मुसळ सोड. तेव्हा हे सगळं म्हणताना किंवा इतकं साधं बाईपणाचे अनुभव की तो येतोय म्हणजे आलेला आहे घरी, आणि दारात आहे नामदेवांच्या, सगळे लोक त्याला भेटायला आणि त्याच्या स्वागतासाठी विठूच्या गेलेले आहेत. आणि तो म्हणतो जनी कुठे दिसत नाही, तिला बोलवा. हे जनाबाईच्या अभंगात मध्ये सापडतं तुम्हाला. तुळशीचे बनी तर तुम्हाला माहितीच आहे, अतिशय सुंदर अभंग आहे तो. पण तिथे सुद्धा तिची वेणी घालायला, तिच्या डोईला लोणी चोळून तिला स्नान घालायला हा विठ्ठल सहज येतोय. कारण तो आई पण होतोय तिची, वडील पण होतोय, प्रियकर पण होतोय, रात्रीची सेज सजवायला पण येतोय. सगळ्या रूपामध्ये एक विठ्ठल तिच्यासाठी सर्व आहे. आणि ती सहजपणाने त्याला निरनिराळ्या रूपामध्ये खेळवू शकते. पण अशी एखादीच एरवी मला असं वाटतं की पुरुषांनी जितक्या उत्कटपणाने बाईपणाच्या कविता ज्या मोजक्याच लिहिल्या आहेत त्या आहेत की तसा कवयत्रींच्या मध्ये असा उच्चार तुम्हाला फार कमी दिसेल. संत कवयत्रींच्या मध्ये त्या तऱ्हेचा नाही दिसणार. मीरेची गोष्ट वेगळी, जनाबाईची तर वेगळीच. पण आता मी जास्त बोलत नाही, त्याच्यात गेले तर मी त्याच्याविषयीच आपण बोलत राहूया. मी बोलत होते की बाई पण कसं असतं हे पुरुष संतांनी किंवा एकूणच पुरुषांनी कसं जाणवलं पुरुषांना. मोरोपंत एरवीच्या पांडित्य प्रदर्शनाने आपण दूर सारतो, पण मोरोपंतांचं सीता गीत, सावित्री गीत यासारखी सुंदर गीतं लिहिली आहेत त्यांनी. आणि इतक्या साध्या आहेत की वनवासात निघालेल्या आहेत राम सीता, तर ते सीतेच्या तोंडी त्यांनी म्हटलंय की लक्ष्मण भावोजी मागे पुढे स्वामी, मज आहे धामी ऐसे वाटे. वनवासात आहे पण ती असं म्हणते की चाललेत पुढे, मागे नवरा पुढे चाललाय, राम पुढे आहे, लक्ष्मण मागे आहे, लक्ष्मण भावोजी मागे पुढे स्वामी, मज आहे धामी ऐसे वाटे. काय सांगू बाई
स्वामींची ती दृष्टी अमृताची वृष्टी होय मज. इतक्या साधेपणाने रामाने मागे वळून बघितलं असेल, येते ना, दमलीये का, आणि अमृताची वृष्टी होय मज. आणखी काय पाहिजे. त्यामुळे तो वनवास सुद्धा सीतेचा मोरोपंतांनी असा जिवंत केलाय असं दिसतं. किंवा शाहिरांनी एखाद्या ज्या वेळेला अतिशय नाजूकपणाने, मगाशी मी सांगितला तो लावणीतला शृंगाराचे ओळी वेगळ्या, पण एखाद्या वेळेला विरहानी किंवा वंचनेने घायाळ झालेल्या बाईचं मन एखादा शाहीर व्यक्त करतो की तुझ्या प्रीतीचे दुःख मला दावू नको रे, वधून जाई प्राण घे जगी ठेवू नको रे, तुझ्या प्रीतीचे दुःख मला दावू नको रे. तेव्हा एखादा शाहीर इतकं कोवळं, इतकं घायाळ बाईचं मन हे समजू शकतो असं मला वाटतं. आणि अरुण कोलटकर, तुम्ही एक भिजकी वही हातात घ्या त्यांची, म्हणजे मेरी आहे, लैला आहे, कसांड्रा आहे, राबिया आहे, मुक्तायक्का आहे, कण्णगी आहे, कितीतरी स्त्रियांच्या वरती या सगळ्या कविता, एक अख्खी भिजकी वही, त्यांच्या अश्रूंनी भिजलेली वही तुमच्या समोर येते. आणि मग असं लक्षात येतं की हा माणूस अत्यंत वेगळ्या प्रकारे अत्यंत बाईपणाच्या गाभ्याला स्पर्श करतो. साधी चिरीमिरीतल्या कविता बघा, मला एक त्यांची कविता तुमच्या समोर ठेवावीशी वाटते. आज आपण काय म्हणू, प्रतिमा जोशी किंवा समीर गायकवाडांच्या सारख्यांची पुस्तकं बदनाम वस्तीतल्या बायकांच्या विषयीची वाचतो. एक कविता आहे त्यांची चिरीमिरीतली, अरुण कोलटकरांची. कुणी गजरा, कुणी अंबू, कुणी तारा, या सगळ्यांच्या विषयीचं गाणं आहे, त्यांच्याच भाषेत लिहिलेलं. शेट भेटला मजबूत, विठ्ठलाबद्दल बोलतायत. शेट भेटला मजबूत, झाली तरतूद जन्माची, नको दुसरे गिऱ्हाईक, पुरे एक सगळ्यांना. विठू येत नाही हाता, करू जाता विभागणी, किती टक्के म्हणू नका, मागा अख्खा मिळेल. बिन बोभाट जग घ्यावे, आपुल्या नावे करून. पण मग शेवट काय, एवढं सगळं जग आपल्या नावे करून घेणं हे एक विठू मिळाल्यावर शक्य होतं असं त्या म्हणतात. पण तरी सुद्धा एवढं सगळं जग मिळाल्यानंतर ते भोगायची इच्छा नाहीये या बायकांना. त्या म्हणतात, विठू भोवती पाकळ्या, मिटू सगळ्या मिळून. ज्या बायका सौदा करण्याची भाषा बोलतात, विठ्ठलाच्या रूपाने त्यांना जन्माची तरतूद करणारा शेठ भेटलेला आहे, दुसरं गिऱ्हाईक त्यांना नको आहे, हे एकच सगळ्या जणींना पुरून उरणार आहे. पण मग कवितेचा शेवट येताना विठ्ठलामध्ये सगळ्या मिळून मिटून जाऊ अशाच प्रकारचा येतो. आणि त्यांची वामांगी ती तर जाहीर मंचावर, मला वाटतं मीच पहिल्यांदा, आम्ही ज्या वेळेला प्रेमकवितांचे कार्यक्रम करत असू, ही 15-1 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, तेव्हा वाचली असेल. मग ती सगळीकडे सततच वाचत गेले. अनेक जण त्यांची परत तुमच्या समोर ठेवतेच, मोह न आवरल्यामुळे. देवळात गेलो होतो मध्ये, तिथे विठ्ठल काही दिसेना, रखमाई शेजारी नुसतीच वीट. मी म्हणालो, राहिलं रखमाय तर रखमाय, कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं. पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं, आपल्यालाच पुढे मागे लागेल म्हणून, आणि जाता जाता सहज रखमायला म्हणालो, विठू कुठे गेला, दिसत नाही. रखमाय म्हणाली, कुठे गेला म्हणजे, उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला. मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो, तिथे कोणी नाही. रखमाय म्हणते नाकासमोर बघण्यात जन्म गेला, बाजूचं मला जरा कमीच दिसत. दगडासारखी झाली, मान अगदी धरली बघ, इकडची तिकडं जरा होत नाही. कधी येतो, कधी जातो, कुठे जातो, काय करतो, मला काही माहित नाही. खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू, म्हणून मी पण बावळट उभी राहिले.
आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी, मला कधीच कुणी कसं सांगितलं नाही. आज एकदमच मला भेटायला धावून आलं 28 युगांचं एकटेपण. सगळ्या कॉमेंट्स या तिच्या आयुष्यावर पण आहेत. नाकासमोर पाण्यात जन्म गेलेली रुक्मिणी आपल्यावर पण आहेत. पायावर कुणाच्या तरी डोकं ठेवायचं म्हणून ठेवणारे आपण. आषाढी कार्तिकीला इतके जण येतात, कुणीच तिला काहीही सांगितलं नाही, कारण त्यांना ते जाणवलेलंच नाहीये. आणि जेव्हा जाणवलं तेव्हा भेटायला आलं 28 युगांचं एकटेपण. तेव्हा रखमाईला इतकं खोल जाणणं आणि ते इतक्या सहज संवादातून मांडणं आणखी कुणाला शक्य झालंय सांगा. म्हणजे मुळात कृष्णाला प्रेमपत्र पाठवून त्याच्याबरोबर पळून गेलेली रुक्मिणी, त्याच्यावर नितांत प्रेम करणारी. आमच्या बायकांच्या ओव्यांमध्ये असं आहे की का आली ती इकडे दिंडीर वनात. कथा आपल्याला माहिती आहे पंढरपूरला विठ्ठल कसा आला. तर लोककथा अशी आहे की थोरली रुक्मिण जशी आगीनं तापली, देवाच्या मांडीवर तिने राहीला देखली. राधेला तिने मांडीवर बसलेलं पाहिलं देवाच्या, आणि त्या प्रतारणेने तिचा संतापली, निघून आली. कशी आली असेल त्या दिंडीरवनातून इतक्या लांब, म्हणजे द्वारकेहून इतक्या लांब दिंडीरवनामध्ये एवढं अंतर पार करून आली, इथे राहिली. आणि विठ्ठल मनवायला गेला, तो तिच्यासाठी आला तिच्या पाठोपाठ, पण ती नाही नांदायला गेली. स्वतंत्र आहे तिचं देऊळ, विठ्ठला शेजारी नाहीये ती उभी. तुम्ही विठ्ठल रखुमाई म्हणा आणि कल्पनेमध्येच त्यांचे संसार पहा. बायकांच्या ओव्या मध्ययुगातल्या ज्या आहेत ना, त्यांनी त्या रुक्मिणीशी स्वतःच नातं जोडून दिलं. ज्या काळात बायकांना बोलायला संधीच नव्हती, माझघरातून बाहेर यायला सुद्धा, ज्यांना ओटीवर येणं हे सुद्धा ज्यांना शक्य नव्हतं, कुठल्याच प्रकारे स्वतःला व्यक्त करता येत नव्हतं, आणि सवतींचे जाच पण सहन करावे लागत होते. सहजपणाने आपल्या प्रेमपात्रांच्या घरी पुरुष येऊ जाऊ शकत होता, 2-2 3-3 बायका करून घरी आणू शकत होता. अशा वेळेला त्या बाईचं दुःख रुक्मिणीच्या रूपाने या बायकांच्या ओव्यांमध्ये जेव्हा तुम्हाला सापडतं तेव्हा आश्चर्य वाटतं. देवांचे संसार हे माणसांचेच संसार होऊन जातात. आणि मग या बायका लिहितात, तुळशीशी भांडतात. त्याला तुळस प्रिय ना. आणि आपल्याला कथाही माहिती आहे की ज्या वेळेला वृंदेचं पातिव्रत्य भंग करण्यासाठी असं म्हणून जालंधराशी युद्ध करताना तो हरेना दैत्य, त्याचं कारण बायकोचं पातिव्रत्य हे त्याच्या पुण्याईचं कारण होतं, अमरत्वाचं कारण होतं. ते भंग करण्यासाठी त्याचंच रूप घेऊन विष्णू गेला. आणि ते पातिव्रत्य भंग झाल्यानंतर तिच्या लक्षात आलं की काय लबाडी आपल्या बाबत झालेली आहे. तेव्हा तिने त्यालाच शाप दिला की तू पृथ्वी तलावर तुला जावं लागेल आणि तू माझ्याशी वाईट वागलायस. तेव्हा त्यांनी असं म्हटलं की नाही, मी तुझ्याशी प्रतारणा नाही केलेली, मी तिथे गेल्यानंतर तुझ्याशी लग्न करीन. आणि मग तुळशीच्या लग्नाचे सोहळे होतात, असं आपल्याकडे कथा आहे. तर आता त्या तुळशीकडे जाणारा हा देव. आणि ही रुक्मिणी मग भांडते जसे सवतीशी बायका भांडत असतील. तुळशी ग बाई तुला नाही नाक डोळे, अशा सावळ्या रूपाला कसे गोविंद भुलले. किंवा रुक्मिण म्हणते, काय तुळशी तुझं जीणं, पांडुरंगा संगे वर्षा वर्षाला लगीन. मी बरी आहे, मी पट्टराणी आहे, मला हे सिद्ध करण्याची जरूर नाही की मी त्याची बायको आहे. तुला दरवर्षी लग्न करून हे सिद्ध करावं लागतं. पण ह्यातला केविलवाणेपणा असा आहे की या दोन्ही बायकांच्या बाबत खुशाल हा आनंद घेत विठू मात्र नामाने राहिलेला आहे त्या विटेवरती. किंवा देव जेव त्यात लाडू ठेवती शेल्या आड, रुक्मिणीने केलेली स्वयंपाक आहे, गोडाधोडाचा आहे. देव जेव त्यात लाडू ठेवती शेल्या आड, रखुमाई म्हणे देवा जनीचं किती येड. तिला देण्यासाठी हा शेल्या आड लाडू लपवतोय आणि ते त्या रुक्मिणीच्या लक्षात येत आहे. तेव्हा ही बायकांनाच फक्त जाणवू शकणारी प्रतारणा ही सगळ्या बायकांच्या लोकपरंपरेतल्या ओव्यांमधून सुद्धा समोर येते. तेव्हा असं वाटतं की या बायका किती स्वतःच्या अनुभवाचे बोल बोलतात आणि किती सहजपणाने बोलतात. त्या कदाचित स्वतःच म्हणून सांगू शकत नव्हत्या दुःख, पण
सीतेचं म्हणून सांगितलंय, रुक्मिणीचं म्हणून सांगितलंय, किंवा म्हाळसा बानूचं म्हणून सांगितलेलं आहे. आणि मग म्हणजे त्यांनी पण 2 बायका केल्याच ना, म्हाळसा आणि बाणाई. आणि मग शेवट तर विठूचंच रूप सांगितलेलंच आहे की या बाई जेजुरी नगरात, कोऱ्या चंदनी महालात, म्हाळसा बाणाई झुंजती, देखोनी मल्हारी हासती. तेव्हा तुम्ही बायका काय भांडायचं ते भांडून घ्या, ह्याला 2 बायकांचा आनंद मिळतो आहे. हा जो एक संसाराचा संबंध चित्र मध्ययुगातलं होतं, हे या बायकांनी त्यांच्या त्यांच्या रूपाने व्यक्त केलेलं आहे. आणि प्रतिभेच्या बाबतीत तर तुम्हाला लोकपरंपरेतल्या कित्येक ओव्या तुम्हाला दिसतील अशा. मी एक ओव्यांचा तुकडा तुमच्या समोर ठेवणार आहे यासाठी की हे बाईचं मन काय आहे हे एखाद्या संत तुकाराम पाहताना आपल्याला त्या जिजाईबद्दलचं जाणवतं. एखादी बोरकरांची वीट सारखी कविता वाचताना तुम्हाला जाणवतं. मूळ या लोकपरंपरेतल्या ओव्यांमध्ये बघा किती सुंदर आहे. विमान आलंय तुकारामांना सदेह स्वर्गाला नेण्यासाठी, पण तुकारामांना बायकोलाही बरोबर घेऊन जायचंय. म्हणून ते म्हणतात, तुकाराम बोलई तू जिजा इमान आलं न्याया, येडं लागलं का तुम्हा घरी लाडक्या माझ्या गाया. विमान घेऊन कुठे येणार मी तुमच्या बरोबर, विमानातून गाया गुरा आहेत ना घरी. तुकाराम बोलई तू जिजा इमान आलं दारी, नाही यायाची तुम्हा संग चिल्ली पिल्ली माझी घरी. तुकाराम बोलई तो नग येळ लावू जिजा, कसं वो सांगू तुम्हा माझं वैकुंठ घरी माझ्या. निघाले तुकाराम जिजा रडते धाई धाई, फाटला माझा जीव देवा मी करू काही. तुकाराम जाणारच आहेत, ती नाही येणार म्हणून ते थांबणार नाही आहेत, ते जाणार आहेत. आणि हिचा दोन्हीकडे जीव फाटतो आहे, फाटला माझा जीव देवा मी करू काही. तेव्हा संसाराचा सगळा भार उचलणारी बाई आणि नवऱ्यावरही अतीव प्रेम करणारी बाई, यासारख्या ओव्या समोर आल्या की कळतं की काय काय या लोकपरंपरेतली कवितेची प्रतिभा असेल, काय या बायकांचं मन असेल आणि काय आयुष्य असेल. तेव्हा मला असं वाटतं की या बायका अजिबात स्त्रीत्वाच्या मखरात बसलेल्या नाहीत, सगळं उलटं पालटं करून टाकतात. आणि खरी बाई आहे काय ती तुमच्या समोर आणतात, तिचं आयुष्य आपल्या समोर आणतात. इंदिराबाई सुद्धा नव्हत्या पेक्षा मखरात बसलेल्या. म्हणजे पहिली कविता स्त्रीच्या आधुनिक स्त्रीच्या काव्य प्रवासातली ही पहिली इंदिराबाईंची आधुनिक कविता असं आपण म्हणतो. थेट आयुष्याला भेटणारी. म्हणजे 2च ओळी लिहितात की धगधगते जीवन आहे धरून असे ओंजळीत, आले मी कुठून कशी आले मी हेच फक्त. हे आयुष्यात धगधगत जीवन ओंजळीत घेऊन मी आली आहे एवढंच, कुठून कशी नाही बोलत आहे, आले मी हेच फक्त. आणि तेच किती मोठं आहे. किंवा पावसाची एक रात्र असं म्हणून त्यांची एक पावसाची कविता आहे की त्याच्यात कशी आहे ती रात्र याच्या संबंधीचे आधी सगळी कडवी येतात की ती कशी आकाशात बसलेली पाल आहे आणि वळवळत कशी खाली येते. पण शेवट त्याचा आहे की पावसाची एक रात्र येते होऊन माणूस, डोळे पुसत आपुले पाजविते मला विष. पावसाची एक रात्र येते होऊन माणूस, डोळे पुसत आपुले पाजविते मला विष. तिचे डोळे भरलेलेच आहेत आणि ते पुसत ती मला विष पाजवते आहे. तेव्हा दुःखाचा असा तीव्र उच्चार सुद्धा थेट करणाऱ्या पहिल्या इंदिराबाई होत्या. मी अर्थात आजची कवयित्री नीरजा आहे समोर, या अशा ऐकणाऱ्या नाहीच आहेत. त्यांच्या कविता आपण या लिटफेस्टमध्ये ऐकणाऱ्याच आहोत. त्यामुळे आता कुठलेच दबाव, कुठलेच वंचना, सगळी बंधनं ही दूर करत स्वतःसाठी उभ्या राहिलेल्या बायका आज तुम्हाला समोर दिसतील. यासाठी खूप जणींना खूप किंमत द्यावी लागली आहे आणि ती सगळी बायकांच्या कवितेत तुम्हाला दिसते की कशा कशा प्रकारे या बंधनांच्या पलीकडे गेलेल्या आहेत आणि कशा कशा प्रकारे किंमत दिलेली आहे. त्या बाईची 2 कविता तुमच्या समोर मी ठेवते आहे. या नव्या कविता तुम्ही ऐकणार आहात, ऐकतो आहात
आपण वाचतो आहोत म्हणून मी त्या थोड्याशा बाजूला ठेवून वेगळ्या कविता तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. एक सुकीर्त राणी नावाची अलीकडचीच तमिळनाडूमधली कवयित्री, तमिळ कवयित्री आहे, दलित कवयित्री आहे. तिने बाईचं आधीचं आयुष्य जे आहे ते एकदा जगून बघ असंच स्वतःच्या मुलाला सांगितलेलं आहे. आणि दुसरी कविता आहे ती आज आजची स्त्री काय म्हणते आहे ती. पहिली कविता आहे जादूची किल्ली. मुलाशी बोलतीये ती. लाडक्या लेका, मी तुला एक जादूची किल्ली देईन. भाषांतर मी केलंय. लाडक्या लेका, मी तुला एक जादूची किल्ली देईन. तिने तुला काहीही उघडता येईल. सगळी दुनिया, सगळे समुद्र, सगळे प्रवाह, अगदी झाडांची कडक खोडं सुद्धा. पण अगदी आत्ता या क्षणापासून तुला स्त्रीचं रूप मिळेल. तुझे ठिकठिकाणचे केस आश्चर्यकारकरित्या नाहीसे होतील. पण कोणत्याही कामाचा मोबदला तुला फक्त अर्धाच मिळेल. तुझ्या मुलींना, स्त्री झाल्यानंतर तुझ्या मुलींना तू अगदी योग्य, नम्र अशा वाढवशील. आणि तुझे मुलगे चड्ड्या घालायचं नाकारत इकडे तिकडे हुंदडतील तेव्हा त्यांचं नागडे पण तिरक्या कटाक्षानं नजरेआड करत तू त्यांना उत्तेजनच देशील, त्यांचं कौतुकच करशील. तुझे ओठ तू प्रणयासाठी नेहमी तयार ठेवशील. तुझी छाती सभ्यपणे झाकून घेण्याची तू काळजी घेशील. तुझ्यावर पुष्कळदा बलात्कार होतील, खून सुद्धा. तू बेनाम जगशील आणि मरशील. तू काय खाल्लं प्यायलंस याची कोणालाही फिकीर असणार नाही. स्वर्गाधिपती इंद्राप्रमाणे तुझ्याही शरीरावर सगळ्या जगाचे डोळे खोदलेले असतील. माझ्या लेका, अजून तुझा श्वासोश्वास चालू आहे. तुझ्या छातीवरच्या ओझ्या सकट तू जेव्हा कष्ट करत असशील आणि तुझ्या खांद्यांवरून ते पुढे ढकलून ते उभारण्याची खटपट करत असशील तेव्हा मी तुला आणखी एक किल्ली देईन. अशी की तुला पुन्हा कधीही मिशी याची ती किल्ली खात्रीने काळजी घेईल. तू स्त्रीच राहशील. काय भोगते स्त्री हे कळवणारी कविता. आणि दुसरी सृष्टीचं उगमस्थान. तुम्ही मला जिवंत गाडून पहा, मी हिरवगार कुरण होईन. तुम्ही मला जिवंत जमिनीत गाडून पहा, मी हिरवगार कुरण होईन आणि होईन दूरवर फैलावलेली सुपीक जमीन. तुम्ही मला जाळून टाकू शकाल, मग मी होईन तेजाळ झगझगीत पक्षी आणि विशाल अवकाशात उडत राहीन. तुम्ही फिरवाल कदाचित जादूची कांडी आणि मला बाटलीतल्या जिनीसारखी बंद कराल, पण मी निसटून जाईन वाफ होऊन वाऱ्यासारखी. तुम्ही मला वाऱ्यात मिसळून द्याल, जसं पाणी मिसळून जातं पाण्यात, पण त्याच्या सर्व दिशांनी मी झुळूक होऊन येईन. तुम्ही चौकटीत टाकाल मला चित्रासारखं आणि टांगून ठेवाल तुमच्या भिंतीवर, पण अचानक पूर भरती आलेल्या नदीसारखी मी तुम्हाला मागे टाकून वाहत जाईन. मी माझी होईन. मी माझी होईन. होईन जमीन, आग, आभाळ, वारा, पाणी. तुम्ही जितकं रोखाल मला तितकी मी ओलांडून पार जाईन. मी सृष्टीचं उगमस्थान होईन. शेवटाकडे येते. मला असं वाटतं की एखादी कविता तुमच्या समोर ठेवायची. खूप काळ बदललाय असं आपण आता म्हणतो. तो बदलत जाणारा काळ ज्या प्रकारची भाषा बोलतो त्या प्रकारची भाषा दर 5 वर्षांनी किंवा दर पिढी गणिक नवीनच होऊन जाते. आणि त्यात कविता लिहिणं, त्या भाषेत कविता लिहिणं हे पुन्हा प्रत्येक कवीसाठीचं एक आव्हान ठरतंय. त्यामुळे मी सुरुवातीलाच म्हटलं की नवं आणि जुनं असं म्हणण्याच्या पलीकडे जाऊन जिथे जिथे कविता सापडते तिथे तिथे कविता बोट धरणं यासाठी आपण उत्सुक असतो, उत्सुक असायला हवं. मी माझी कविता ज्या वेळेला समोर ठेवते त्यावेळेला पुष्कळदा असं वाटतं की दरवेळेला आपल्या जगण्याशी आपण एक प्रकारे भांडतही असतो आणि संवादही करत असतो. त्याच्यातून आपण काय मिळवतो आणि कविता कशी पलीकडे नेतो हे आपल्यासाठी एक आव्हानच असतं. तशी कविता आहे ही. मागच्या करड्या दिवसांवर रेंगाळणारे सगळे गुंते सोडवत नेटाने,
मिळवीन म्हणते मी एखादा ताजा श्वास नवेपणी. मागच्या करड्या दिवसांवर रेंगाळणारे सगळे गुंते सोडवत नेटाने मिळवीन म्हणते मी एखादा ताजा श्वास नवेपणी. कुंद ओल्या जगण्यामधून वाट काढत चालीन म्हणते मी दूरपर्यंत जीव लावून अनवाणी. जाईन म्हणते मी तेवत्या दिव्यासारख्या सतेज करुणेच्या गाभाऱ्यात भरलेल्या कळशीसारखं मन घेऊन सांभाळून. पुढच्या प्रत्येक क्षणाचा माथा उंबऱ्याशी टेकवून करीन म्हणते सगळ्या अस्वस्थ शब्दांचं शांतवन. प्रेमाच्या पहिल्या उच्चारा इतकं उत्कट गाईन म्हणते मी सगळं काही स्वतःमधून. प्रेमाच्या पहिल्या उच्चारा इतकं उत्कट गाईन म्हणते मी सगळं काही स्वतःमधून. आणि देवाची फूल सुपारी पदरात न्यावी जपून वारीच्या लोटत्या गर्दीमधून तशी नेईन म्हणते मी कविता भवतीच्या कोलाहलातून. तरी सुद्धा शेवट मी 1-2-3 प्रार्थनांनी करणार आहे, माझ्याच नाही इतरांच्या. मग आजपासून मर्ढेकरांच्या विषयीची आठवण माझ्या मनात रेंगाळत होती. जेव्हा रामदासांविषयी बोलले ना तेव्हा मला असं वाटत होतं की मर्ढेकरांना रामदास वगळून नाही वाचता येत मला. त्यांच्या पत्रांवर ते श्री स्वामी समर्थ असं लिहायचे. होय, तुम्ही मर्ढ्याला गेलात आणि जा सगळेजण. छोटंसं स्मारक आहे पण तुमच्या लक्षात येईल की मर्ढेकरांच्या कित्येक कविता तुम्हाला तिथे सापडतील. रामाचं देऊळ आहे समर्थांच्या काळातलं आणि त्याच आवारामध्ये मर्ढेकरांचं घर आहे जिथे आज छोटंसं स्मारक केलंय. आणि पलीकडेच देवळाला लागून खाली नदीला उतरणारा घाट आहे, सुंदर झाडं आहेत, पार आहे. म्हणजे मर्ढेकरांची कितीतरी दिवस आता नाही नदीत डुंबलो ही नाही चांदण्यात गेलो, कितीतरी दिवस आता नाही नदीशी डुंबलो. आणि मग मुंबईमध्ये इथल्या नळाच्या स्तोत्र्या रुचा ऐकत आम्ही आंघोळ करतो असं म्हणणारे मर्ढेकर तुमच्या लक्षात येतील. मगाशी बाईच्या विषयी बोललो होतो. मर्ढेकरांची तिच्या विषयीची आत्मीयता व्यक्त करणारी एक फार छान कविता आहे. म्हणजे पिपात मेले वगैरे बद्दल खूप वेळा बोललोय आपण, मी नाही बोलणार त्याच्याविषयी. पण त्यांची एक कविता तुमच्या समोर ठेवावीशी वाटते. छोटीशी कविता आहे पण इतकी सुंदर कविता आहे. पोर सवदा होतीस काल परवा पावेतो. पोर सवदा होतीस काल परवा पावेतो. होता पायातही वारा काल परवा पावेतो. आज टपोरले पोट जैसी मोगऱ्याची कळी. आज टपोरले पोट जैसी मोगऱ्याची कळी. पडे कुशीतून पायी छोट्या जीवाची साखळी. आता सांगावंच लागत नाही, जिच्या पायात वारा होता तिच्या पायात ही छोट्या जीवाची साखळी पडलेली आहे. पोर सवदा होतीस काल परवा पावेतो. होता पायातही वारा काल परवा पावेतो. आज टपोरले पोट जैसी मोगऱ्याची कळी. पडे कुशीतून पायी छोट्या जीवाची साखळी. पोर सवदा होतीस काल परवा पावेतो. थांब उद्याचे माऊली तीर्थ पायांचे घेतो. हे मर्ढेकर. आणि मग त्यांच्या प्रार्थना समोर येतात की भंगू दे काठिण्य माझे, आमल जाऊ दे मनीचे. बघा हे पण म्हणतायत माझ्या बरोबर कुबेर. येऊ दे वाणीत माझ्या सूर तुझ्या आवडीचे. आणि सगळी कविता मी वाचत नाही पण काही कडवी इतकी विलक्षण आहेत की लोभ जिव्हेचा जळू दे, दे थिजू विद्वेष सारा. द्रौपदीचे सत्व माझ्या लाभू दे भाषा शरीरा. जाऊ दे कार्पण्य मीचे, दे धरू सर्वास पोटी. भावनेला येऊ दे गा शास्त्र काट्याची कसोटी. आण तुझ्या, ही तर मला ओळी फार आवडतात. आण तुझ्या लालसेची, आण लोकांची अभागी. आण माझ्या डोळ्यांची पापणी ठेवीन जागी. धैर्य दे अन नम्रता दे, पाहण्या जे जे पाहणे. वाकू दे बुद्धीस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे. आणि मग शेवटच्या ओळी पण फार सुंदर आहेत की आशयाचा तूच स्वामी, शब्दवाही मी भिकारी. मागण्याला अंत नाही आणि देणारा मुरारी. काय मागावे परिम्या, तू ही कैसे काय द्यावे. तूच देणारा जिथे आणि तूच घेणारा स्वभावे. फार छान आहे. एक तुम्ही कदाचित तुमच्या समोर आली नसेल अशी कविता वाचते आणि मग माझ्या कवितेने शेवट करते. ही कविता आहे लक्ष्मीकांत तांबोळेंची कविता, प्रार्थना आहे.
म देशपांड्यांची एक सुंदर प्रार्थना तुम्हाला पुढे मग मला वाटतं ती पाठ्यपुस्तकातूनही आली. सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान, एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण. इतकी सुंदर कविता आहे ती. पण मी आत्ता वाचते ती तांबोळींची कविता. दयाळा एवढे द्यावे फुलांचे रंग ना जावे. दयाळा एवढे द्यावे फुलांचे रंग ना जावे. उडाया पाखरांसाठी जरा आभाळ ठेवावे. मळो ना पदर कोणाचा अमंगल स्पर्श ना हो. मळो ना पदर कोणाचा अमंगल स्पर्श ना होवो. कुणाही बाय लेकीची रिकामी कूस ना राहो. तानुल्या बाळ ओठांचा तुटो ना दे कधी पान्हा. असू दे माय कोणाची असू दे कोणता तान्हा. किती दा पेटू दे ज्वाळा जळाचा जाळ ना व्हावा. बरसत्या थेंब थेंबांचा भुईतून कोंब उगवावा. चालता तिमिर वाटेने सोबती चांदणे यावे. घडांचे घाव होताना फुलांनी सांत्वना यावे. त्याच्या आधीच्या दोन ओळी आहेत. फुलांचा भार ना व्हावा कधीही कोणत्या देठा. फुलांचा भार ना व्हावा कधीही कोणत्या देठा. चालत्या पावलांसाठी असू दे मोकळ्या वाटा. दयाळा एवढे द्यावे भुईचे अंग मी व्हावे. शेवटी श्वास जाताना फुलांचे रंग मी लावे. दयाळा एवढे द्यावे. शेवट वाचतेय ती माझी करुणाष्टक नावाची कविता. मी मगाशीच म्हटलं तसं की रामदास हे नेहमी अगदी वेगळ्या कारणांनी भावत आले. म्हणजे असं की आमच्या यांनी माधव कवींनी त्यांच्या कवितेमध्ये पहिल्यांदा सळसळ सळ पाऊस कोसळे हिरवाळून हे मळे उमलले सोन टक्याचे कळे असं म्हटलं तर मला वाटलं वा, कवितेमध्ये सोनटक्का आणलेला पहिलाच कवी असेल हा. तसं मला रामदासांचं पण वाटलं की हा माणूस एका बाजूला ज्या प्रकारचा बलाची उपासना करणारा आणि ज्या प्रकारचं लेखन करणारा म्हणजे म्हणणारा माणूस, जे उपदेश करणारा तो माणूस अगाढा दुरवा कोमळ अपूर्वा तेणेची पूजावा लंबोदर असं म्हणतात. त्यावेळेला त्या संबंध परिसरात शिवथरगळीच्या डोंगर माथ्यांवरनं फिरताना त्या रानाच्या रूपाने वरदराजच दिसू लागे असं त्यांनी म्हटलंय. तर तो सगळा परिसर जो ज्यांच्या डोळ्यांना हा असा वरदराज होऊन समोर येतो तो कवी हृदयीच महंत होता असं लक्षात येतं. आणि मग त्यांची करुणाष्टक जी भावतात आपल्याला, ती त्यांची जी तळमळ ईश्वरासाठीची होती तीच कलावंताची किंवा विशेषतः कवीची तळमळ तीच होती की मला जे म्हणायचं आहे ते म्हणण्यासाठी मला योग्य शब्द मिळू देत, मला योग्य कवितेचा घाट मिळू देत. मला जे म्हणायचंय ते सगळं म्हणता येत नाहीये आणि ते सगळं शब्दात उतरवता येत नाहीये, यासाठीची जी तळमळ आहे ती तळमळच शेवटी कितीतरी प्रयत्नांनंतर शेवटी तुझ्या हातात, तूच म्हणजे काय मागावे तुला मी काय मी द्यावे. हे मर्ढेकरांनी म्हटलंय किंवा त्यांनी दुसऱ्या एका कवितेत म्हटलंय की एका बाजूला पोलादासारखे शब्द वाकवणारा कवी, पण त्यांनी असं म्हटलंय की अहो शब्दराजे ऐका लाज सेवकाची राखा नाहीतरी वरती काखा आहे तया. तर तशी कवीची अवस्था होते आणि त्यावेळेला सगळं सोपवून त्या कवितेच्या ईश्वराच्या हातात आपण मोकळं व्हावं लागतं. त्या एका तळमळीचं हे करुणाष्टक अष्टकच आहे आणि करुणाष्टकासारखंच आहे. उतरून हळू येते संधिकालीन माया स्वजन जनधनाचे दुःख लागे मिटाया. झरझर स्मरणाची रेघ जाई धुक्यात मनभर कवितेचा मांडिला मी आकांत. पदर भरून वारा गर्द काळोख डोळे घरभर झुकलेले उंच आभाळ गेले. किणकिण हिरवे जे स्वप्न हातात होते पिचत पिचत तेही रुतत मासात जाते. क्षण क्षण जगलेला होत प्राणात गोळा अरुण फिरून येई इंद्रियांना उमाळा.
भवनवलाचे स्वप्न सारून आले, हळूहळू कळते की काही नाही कळाले. गडद गडद झाले सावळे मेघ काळे, लुकलुक हृदयाची चांदणी त्यात हाले. सगुण म्हणून घ्यावे शब्द तेही रिकामे, अवघड मन त्याचे दुःख कोणास ठावे. नितळ गगन पात्री लागता चंद्र ज्योती, कितीक हरवलेले छंद भेटून जाती. खळबळ हृदयाची दाखवावी कुणाला, झडून झडून पाखे अर्थ रडतो उशाला. झिरमिर क्षितिजाचे काठ जाती भिजोनी, अडत वळत वाहे संथ काळोख पाणी. बहरून घळलेल्या लक्ष तारा जळात, लवलव रचनेचा बंध येना मनात. पद पद खुडताना कोण सायास भावे, गुणगुण करताना कान गाणे जुळावे. सहज सुचून जावे कोवळे मर्म काही, तरल अशी अवस्था काय भाग्यात नाही. मिटवून सुख माझे मी उभी स्तब्ध आता, अपरिमित कृपेचा रेटिळा लाव माथा. अपरिचित उदासी खोल प्राणात जागो, प्रभु तव करुणेचा दीप शब्दात लागो. माझं धाडसच होत नाही इथे पोडियमकडे यायचं. का थांबावं? म्हणजे घड्याळाचे काटे आहेत आणि तू आपल्याला वेळ दाखवतो म्हणून थांबायचा ह्याला काही अर्थ नाही. बरोबर आहे ना? काय म्हणजे त्याला काही अर्थ नसतो. उगाच आपलं घड्याळ सांगतं म्हणून थांबायचं. अभिजात काय आहे ना हे, म्हणजे ते काय सरकारी परिपत्रकात नसतं, हे अभिजात आहे. सर तुम्ही सुंदर. याच्यापेक्षा म्हणजे काही शब्द असू शकत नाहीत. वर्ड्सवर्थ कवी, त्याची एक मला ओळ आठवली. तो असं म्हणाला होता की पोएट्स आर द लेजिस्लेटर्स ऑफ द वर्ल्ड. पोएट्स आर द लेजिस्लेटर्स ऑफ द वर्ल्ड. मजा आली. धन्यवाद. विचारत नाही, फार बरं वाटलं. हो, मर्डेकर घेतलेत ते बरं झालं. सुचवायचंच असतं तर मला आणखी एखाद्या कवीचा संदर्भ द्यायला आवडला असता, किंवा रॉय किणीकर नेहमी दुर्लक्षित राहतात. उत्तर रात्र अनेकांना माहिती नाही. ऋण नक्षत्रांचे असते आभाळाला, ऋण फळा फुलांचे असते या धरतीला. ऋण फेडा याचे राहून माझे गेले, ऋण फेडा यास्तव पुन्हा पाहिजे मेले. शक्य झालं तर एकच विनंती, उठून उभं राहून टाळ्या वाजवूया, जोरदार टाळ्या. हा कवितेचा सन्मान आहे म्हणून हे उभं राहायचं. वाह वाह वाह. आणि कटन नको देऊया, कटन नको देऊया प्लीज. थँक्यू.